फणसाची शेती शक्य आहे का? ते पूर्ण डोंगर भाग असू दे, खडकाळ असू दे, म्हणजे तुम्ही काही लागवड करू शकत नाही तिथे फणसाचं झाड फार चांगलं होतं. 2 ते 3 वर्षात फळं द्यायला सुरुवात करते. पण जे तुमचं उत्पन्न समजा 2.5 लाख रुपये, 2.5 लाख रुपयापासून सुरू होईल ते 5व्या वर्षी 4 लाखावर जाईल, ते 10व्या वर्षी तुमचं 8 लाखावर जाईल आणि कॉन्स्टंटली तुम्हाला इथून पुढची 100 वर्ष हे कायमस्वरूपीचं उत्पन्नाचं स्तोत्र राहील. एकरात किती झाडं बसतात? साधारण 15 फूट बाय 15 फूटवर 200 झाडं एका एकरला आपण लावू शकतो. 75,000 रुपयामध्ये तुमचं 1 एकरची तुमची लागवड पूर्ण होऊ शकते. जगभरामध्ये फणसाचे 128 व्हरायटीज आहेत, हे देखील लोकांना माहित नाही. एकच झाड तुम्हाला 12ही महिने फणस हे फळ देणार नाही. हे पेरिनियल क्रॉप आहे. विकणाऱ्यांना ऍक्च्युअली विकायचं कुठं? जर मी लावलं सांगलीला, आता मी स्वतः तरी एकदम 10 टन घेऊन जाऊ शकत नाही. तिसऱ्या वर्षी जर आलं तर कसं विकायचं एक्झॅक्टली? कारण एका टाइमलाच येणार ना सगळं. 85% देशामध्ये फणस होतं आपल्या. तर एवढं मोठं क्रॉप कुठलंच नाही आहे की पूर्ण देशभर होतं. आणि सर्वात अंडर युटिलाइज क्रॉप. 80 रुपये किलोने फणस विकला होता सुरुवातीला, तो 33 रुपयावर संपला. पण आता शहरीकरण आपलं एवढं हाय लेवलला गेलं की लोकांना तो अख्खा फणस घेणे, घरी आणायचा कसा, पण एवढा जड तो, कापायचा कसा, चाकू नसतो, हाताला चीक लागतो. की जर द्राक्ष पनेट पॅक मध्ये येतं, जर स्ट्रॉबेरी पनेट पॅक मध्ये येते, तर फणस का पनेट पॅक मध्ये येतात? आणि ऑलरेडी पनेट पॅक मध्ये मलेशिया आणि व्हिएतनामला तुम्ही एअरपोर्टवर विकले जातात, ज्याची कॉस्ट अगदी इंडियन करन्सीमध्ये 250 रुपये 300 रुपयावर आहे. 10 गऱ्यांचं पॅक 100 रुपयाला जरी विकलं गेलं तर 100 गरे 10 गऱ्यांचं एक पॅकिंग म्हणजे 1000 रुपये तुमचे एका फणसाचे झाले. आधी माणसांना हे खायचं कसं ते कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. कच्चं कसं त्याची भाजी करून खायची, मग एकदम पिकल्यानंतर कसं खायचं. जॅकफ्रूटचे कबाब, जॅकफ्रूटची बिर्याणी, जसं पनीर टिक्का आहे तसं जॅकफ्रूट टिक्का, बर्गर पॅटीज बनायला लागल्या, त्याचे नगेट्स बनायला लागले. हैदराबादमध्ये मी गेलो होतो, 3 प्रकारचे बिर्याणी आहेत. जॅकफ्रूट बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी. तुम्ही तिन्हीमध्ये फरक सांगू शकत नाही. अशा प्रकारच्या जे रेसिपीज पुढे यायला लागले, तर त्यामुळे हा फणसाचा जो डिमांड आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली. फणसाच्या बीचं जेव्हा आम्ही न्यूट्रिशनल अनालिसिस केलं बदामासोबत, 4.5 पट त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जास्त आहेत फणसाच्या बी मध्ये. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक भाजून खात होते, लोक उकडून खात होते. फणसामधला सर्वात महत्वाचा आणि न्यूट्रिशियस घटक ही फणसाची बी आहे, तीच आपण फेकून देतो. आता फणसाचे हे तळलेले गरे म्हणजे कच्चे फणस, तळलेले गरेला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. 700 रुपये पर किलोने, 800 रुपये पर किलोने मुंबई पुण्यात विकलं जातं. तर दुभत्या गाई म्हशी ज्या असतात, जर त्यांनी ते फणसाचं साल ते जर खाल्लं तर त्यांचं मिल्क क्वांटिटी तर वाढतेच, मिल्क फॅट 2 ते 3% न वाढतं. त्यामुळे ते आवडीनं खातात आणि त्याच्या हे उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे. फणस हे मुळात त्याला 0 मेंटेनन्स ट्रीज म्हटलं जातं. 1 टाइम त्याचं प्लांटेशन. रानटी झाड आहे, ह्याला काय फार काळजी लाड करत बसायची गरज नाही. त्यामुळे इझिली करण्यासारखी शेती आहे. खतं फवारण्या अशी काय करायची गरज नाही. मातीवरचा आजचा एपिसोड मित्रांनो खूप आगळा वेगळा आहे, कारण आज तुम्ही ऐकणार आहे चक्क फणसाची शेती. फणस हे झाड फक्त आपण बांधावरती लावतो, 4-5 वर्षांनी विचार करतो की याचं फणस लागेल आणि आपण घरी खायला त्याची भाजी करेन किंवा फणसाचं फळ जे असतं ते खायला आपण वापरू. पण मित्रांनो, फणसाची शेती करून ते फणस मार्केटमध्ये कसं विकायचं, फणसाची शेती शक्य आहे का, खूप साऱ्या गोष्टी अजून तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत. आणि हा खूप इंटरेस्टिंग हा एपिसोड आहे मित्रांनो. आज आपल्यासोबत थेट कोकणातून रत्नागिरी जिल्हा लांजा या गावातून मिथिलेश देसाई आलेले आहेत. त्यांना जॅकफ्रूट किंग म्हणलं जातं, कारण भारतामध्ये फणसाची शेती करणे हा कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये आणला आणि त्यांनी डोंगरावरती फणसाची तब्बल 1600 झाडं काहीतरी आसपास लावलेली आहेत आणि त्यातून आता फणसाची शेती पुढे वाढत चाललेली आहे. तर आपण हे डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. हा एपिसोड प्लीज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा मातीवरचा एपिसोड. नमस्कार. नमस्कार संतोष. पहिला प्रश्न तर माझा असा आहे की खरंच म्हणजे फणसाची शेती शक्य आहे का? फार लोकांना रिस्की वाटतं की हे शक्यच नाही. मुळात आपण फणसाची शेती हा विषय आज आपण घेतलेला आहे. तर शेती शक्य आहे हा तरी एक पुढचा आपला भाग झाला, कारण की शेती आता लोक आता करायला लागली. पण थोडं फणसाचा इतिहास आपण जर बघितला गेला तर जेव्हा भारतामध्ये 1972 साली दुष्काळ पडला होता, तेव्हा अन्नाचा तुटवडा झाला होता भारतामध्ये. तेव्हा परदेशातनं मिलो आला होता, जास्ती करून आपल्या भारतात आला होता. आणि आपले सगळे लोक शेतकरी हे किराणा दुकानावरती रांगा करून ते मिलो घ्यायचे आणि त्याची भाकरी जर केली किंवा भात केला तर घशाला काचायचा. तर तेव्हा गुजरात पासून हे जे किनारपट्टीचे सगळे राज्य आहेत, नॉर्थ ईस्टचा जो ते सगळे राज्य आहेत, ह्या भागातल्या लोकांनी त्यावेळी फणस खाऊन त्यांचा उदरनिर्वाह केला होता. म्हणजे त्यांनी फणस खाऊन ते जगलेले आहेत 1972 साली. आणि तीच गोष्ट आता रेप्लिकेट झाली श्रीलंकेमध्ये
2020 आणि 2021 मध्ये पूर्ण श्रीलंका देश जेव्हा डबघाईला गेला होता, बीबीसीने पण त्याच्यावर फार चांगला रिपोर्ट कव्हर केलेला आहे की पूर्ण तो देश 2 वर्ष ग्रामीण भागामध्ये फणस खाऊन जगलेला आहे. तर मुळात फणस हे आपल्याला फक्त फळ म्हणून आपण पाहतो, पण फणसाचं जर महत्व बघायला गेलं तर फणस हे आपण अन्न म्हणून पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण की ग्लोबल फूड हंगर इंडेक्स म्हणजे भूकमारीचा इंडेक्स ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप आहेत, जसे आफ्रिकन कॉन्टिनेंट्स मधले त्याच्यातले देश आहेत किंवा आपल्या भारत किंवा साऊथ ईस्टर्न, ह्याच्यामध्ये फणस हे मेन क्रॉप डिनोटेड आहे. म्हणजे फणसाची ही लेगसी ही अन्नापासून सुरू झालेली. इतके वर्ष त्याला गरिबांचं फळ म्हणून ओळखलं जायचं. आजही तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर फणस हे गरिबांचं फळ. किंवा पूर्वी कोकणामध्ये 1990च्या पूर्वीपर्यंत लग्न व्हायची तर तेव्हा काय फार पैसे नव्हते, तर त्याच्यामध्ये फणस म्हणजे जनता भाजी त्याला म्हणायचे. म्हणजे फणसाची भाजी एखाद्या लग्नामध्ये असायची. आणि तो काळ आणि आजचा हा एकदम प्रीमियम इलाइट काळ म्हणजे विगन मीटचा काळ, त्याच्यावरती आपण पुढे येऊच. तर अशी ही फणसाची त्याच्या मागचं बॅक हिस्ट्री आहे. आता जसं तुम्ही विचारलात की फणसाची शेती ही करू शकतो का, की ती परवडते का, तुम्ही आज बघायला गेलात की जेव्हा आपण सगळं म्हणतो की डबलिंग द फार्मर्स इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे किंवा बाबा सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, ह्याच्यामध्ये जर बघाल तर फक्त म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं परफेक्ट फिट बसणार क्रॉप म्हणजे फणस आहे. कारण की एखादं झाड जी तुम्ही जेवढी केवढी जुनी झाडं बघतो पूर्ण महाराष्ट्रभर कोकणामध्ये आपण, तर त्याच्यापासून जी झाडं झाली ती कोणी लावलेली नाहीयेत. कोणीतरी फणस खाल्ला आणि ती बी फेकून दिली, ते बी पासून झाड ते आपोआप रुजून आलं आणि त्याचं एवढं मोठं 70-80-100 वर्षाचं झाड दिसतं. त्याच्यावरती 100 फळं दिसतात. म्हणजे त्या झाडामध्ये ताकद किती आहे किंवा स्ट्रेंथ किती हे बघणं गरजेचं आहे. आणि सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आपण काय म्हणतो की आपण बघा की कुठलीही फळबाग लागवड असेल किंवा आपण केळी लावतो किंवा बाकी सगळे जे क्रॉप्स घेतो हे 3 वर्षाचे क्रॉप पॅटर्न आहेत, किंवा डाळिंब असेल हे 5 वर्षाचे क्रॉप पॅटर्न आहेत. फणस असं एकमेव झाड आहे फळ झाडांमध्ये ज्याचं मिनिमम आयुष्य 80 ते 100 वर्ष आणि जास्तीत जास्त 300 वर्ष. म्हणजे जगामध्ये असं कुठलंच झाड नाही की जे एवढे वर्ष फळं देतं आणि उत्पन्न देतं. आता शेतीवरती आपण जर येत असेल तर आपण आता जसं तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलात की फणसाची लागवड करणारे आपण भारतातले पहिले शेतकरी आहोत. कारण की जेव्हा माझ्या वडिलांनी लागवड करायला सुरुवात केली तेव्हा लोक अक्षरशः त्यांना वेड्यात काढत होते की अरे काय वेडा माणूस आहे, एवढे फणस बघा किती आहेत, दरवर्षी पडून जातात, त्याकडे कोण बघत पण नाही, एवढे वायाला जातात, तरी पण त्यांचा हट्ट होता. म्हणजे आपण जसं म्हणतो वेडा माणूस इतिहास घडवू शकतो, तर तशा प्रकारची आता फणसाची लागवड पूर्ण देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. तर त्याचा पायलिंग स्टोन म्हणजे त्याचे मुहूर्तमेढ तेव्हा रचली गेली. आणि जेव्हा लोकांना कळायला लागलं त्यांनी पण लागवड केली तेव्हा त्यांना माहिती होतं. तेव्हा माझं शिक्षण राहुरी विद्यापीठात सुरू होतं. आणि जेव्हा लोकांना दिसायला लागलं की 2 ते 3 वर्षात फळं यायला लागतात. तुम्ही पण लास्ट टाइम आपल्या फार्मवर आला होता तेव्हा जमिनीवर पासून त्याच्यावरती फळं लगडलेले दिसतात. असं कुठेच बघायला मिळत नाही. तुम्ही बघाल की भारतामधनं फणसाचा उगम झाला, पण आजच्या घडीला केरळ राज्याचं फळ फणस आहे, श्रीलंका देशाचं फळ फणस आहे, बांगलादेश देशाचं फळ फणस आहे. आणि हे साऊथ ईस्टर्न कंट्रीज आहेत, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ह्या देशांमध्ये फणस इकडून तिकडे गेला आणि त्याच्यावरती एवढा प्रचार प्रसार, मार्केटिंग, ब्रँडिंग, प्रोसेसिंग झालं की आजच्या घडीला पूर्ण जगाचं मार्केट हे छोटे छोटे देश म्हणजे आमच्या रत्नागिरी जिल्ह्या एवढे जे देश असतील ते देश पूर्ण जगाचं मार्केट सांभाळतात. तर शेतीकडे जेव्हा आपण येतो तर 2 ते 3 वर्षात फळं द्यायला सुरुवात करते. तुम्हाला पहिल्या वर्षी एकदमच भरघोस म्हणजे एकरी 10 लाख किंवा एकरी 5 लाख उत्पन्न मिळणार नाही, पण जे तुमचं उत्पन्न समजा 2.5 लाख रुपये, 2.25 लाख रुपयापासून सुरू होईल ते 5व्या वर्षी 4 लाखावर जाईल, ते 10व्या वर्षी तुमचं 8 लाखावर जाईल. आणि कॉन्स्टंटली तुम्हाला इथून पुढची 100 वर्ष मिनिमम 80 वर्ष तर हे कायमस्वरूपीचं उत्पन्नाचं स्तोत्र राहील. आणि अशा प्रकारची ही शेती आहे, ह्याला सस्टेनेबल फार्मिंग मध्ये परफेक्ट फिट बसणारं म्हणजे फणस हे पीक आहे. मला हे विचारायचं होतं की आजच्या जमान्यात तरुण पिढीला कसं झालं, तरुण पिढी असेल किंवा कोणी आता फार्मिंग करते त्यांना 2 महिन्याचं 4 महिन्याचं वर्षाचं पीक पाहिजे, फटाफट पैसे फिरायला पाहिजेत. तर एवढं पेशन्स ठेवून तेवढे पैसे मिळतील का? कारण तरुण पिढीचा हाच प्रश्न आहे की आम्हाला एवढा वेळ थांबायला टाइम नाही, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष मग ते फळ येणार, मग त्याच्यावर काही रोग येतील का, असं तसं. तर योग्य आहे का तरुण पिढीने हे शेती करणं का? मी त्याच्यावरच येतो. कारण की तरुण म्हणाल तर जेव्हा मी माझी सुरुवात केली 9 वर्षापूर्वी तेव्हा मी देखील तरुणच होतो. कारण की आजही आहे कारण की तेव्हा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झाल्यावर मी युपीएससीला दिल्लीला होतो. युपीएससी मध्ये अगदी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू मध्ये फेल होण्यापर्यंत गोष्टी झाल्या. पण नंतर देखील कुटुंबाने आम्ही निर्णय घेतला की शेतीमध्येच आपल्याला इथून पुढचं करिअर करायचं, कारण की आपण ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहोत. राहुरी विद्यापीठातनं शिक्षण झालं होतं. तुम्ही आज बघाल ते थोडं तुमच्या प्रश्नावरती मी येतोच की थोडं आपली जर जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स होतात आजच्या घडीला तर तुम्ही बघाल की 97-98% सगळे
हे नोकऱ्यांमध्ये आहेत, पण शेतीमध्ये फार कमी आहेत. पण शेतीला आज त्या गोष्टीची फार गरज आहे आणि ते मला तेव्हा वाटलं, म्हणून त्याच्यामध्ये पडलो. सुरुवातीला फार स्ट्रगलिंग पिरियड, नंतर आता जेव्हा आपण आलो तेव्हा तुम्ही जसं म्हणताय की सुरुवातीचे 4-5 वर्ष 6 वर्ष जेव्हा फणस कोण लावत पण नव्हतं, तर आमच्यासाठी फार स्ट्रगलिंग पिरियड होता. कारण की आपण करतोय ते योग्य करतोय की नाही, आपण तर हुशार होतो, पण आपण सगळं सोडून एकदा आलो, मातीमध्ये हात घातला, ज्या सक्सेस मिळेल की नाही. आज 9-10 वर्षांनी ती गोष्ट दिसते, पण आमच्यासाठी पण माझ्यासाठी वैयक्तिक ती पण फार, आणि कुटुंबाचा सपोर्ट असल्यामुळे चांगल्या गोष्टी मी त्यामधनं करू शकलो. तुम्ही जे पेशन्सची जी गोष्ट म्हणालात, की जर बघाल की जेवढं शॉर्ट क्रॉप असेल, म्हणजे जेवढं कमी कालावधीचं क्रॉप असेल ना, त्यात रिस्क फॅक्टर पण खूप जास्त आहे. तुम्ही बघायला जावा की आपल्या महाराष्ट्रातलं शेतीचं जे पॅटर्न आहे, जर आपण 1 वर्षाचं किंवा 6 महिन्याचं पीक, आता आल्याचं आपण एक उदाहरण म्हणून घेऊ. आपण म्हणतो आलं तर आलं, नाही तर सर्व गेलं, ही म्हण आहे का? कारण की कमवायला लागलो तर आपण अगदी लाखांमध्ये पैसे कमवतो. पण एखाद वर्षी जर समजा क्लायमॅटिक चेंज झाले किंवा मार्केटमध्ये डाऊनफॉल आला, तर त्याच्यामध्ये मेजर डाऊनफॉल होतो. म्हणून मी हा सस्टेनेबल हा शब्द फार महत्त्वाने मगाशी यूज केला. फणस या शेतीमध्ये कुठलीही शेतीमध्ये काय आहे की जरी तुम्ही आलं लावलं, केळी लावली किंवा कुठलंही पीक लावलं, त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स आलेच, कारण की तुमचं मानसिक प्लस आर्थिक इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये असते. तर हा पेशन्सचा जो भाग आहे हा ठेवणं गरजेचं आहे. आणि फणसासारख्या शेतीमध्ये तुम्ही असं म्हणा की पूर्वी आपल्याकडे म्हण आहे की 5 पिढ्या बसून खातील, तर आपण बघा की 20 वर्षाची एक पिढी पकडतो. तर खरंच बघाल तर फणसासारखं झाड आहे तर खरंच 5 पिढ्या बसून खातील, ही त्या झाडाला, त्या फळाला पूर्णपणे लागू होते. कारण की पूर्वी असं होतं की फणसाची बी टाकली की त्याला 12 ते 15 वर्ष लागतात फळ यायला. म्हणजे म्हणायचे की आजोबान झाड लावलं तर नातू फळ खाऊ शकतो. पण आज अशी परिस्थिती आहे, आजोबांनाच झाड लावायचं आणि आजोबांनाच त्याची फळं खायचे नातवासोबत. तर हा जो पिरियड आहे 2-3 वर्षाचा, तर आम्ही त्यासाठी काय डेव्हलप केलं की इंटरक्रॉपिंगची पद्धत आहे, जी आता देशभर चांगल्यारीत्या सुरू आहे. आता समजा आमच्या कोकणामध्ये फणसाला इंटरक्रॉपिंग काय चालतं, तर आलं केलं जातं. आल्याचं प्रमाण कमी, पण हळद फार चांगल्या प्रमाणावरती होते. परत त्याला अननसाचं इंटरक्रॉपिंग होतं. आता साऊथमध्ये तुम्ही बघाल की फणसाला इंटरक्रॉपिंग अननसाची होती. म्हणजे काय की 3 वर्ष जी तुम्ही तुमचा वेळ आणि तुमचा मेंटेनन्स कॉस्ट आणि झाडांचा जो खर्च इन्व्हेस्ट केलेला आहे, तो ऍटलिस्ट ह्या छोट्या क्रॉपमधनं पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्ही रिकव्हर करावा, जेणेकरून तुमच्यावरती आर्थिक बर्डन येत नाही. आणि 3ऱ्या वर्षापासून इथे तुमचं सस्टेनेबल इन्कम जे वाढत जाईल, हे दरवर्षी 3 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष हे कायमस्वरूपी वाढत जाईल. अशा प्रकारची जर सिस्टीम केली तर तरुणांनी, आणि आज बघायला गेला तर तशा संधी बघायला गेला तर फार कमीच आहेत. मी जर 7-8 वर्षापूर्वीचा काळ बघतो आणि आज बघतो, तर शेतीसारखं राहिलेलं दुसरं कुठलंच बिझनेस आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी नाही. म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय इथून पुढचे 25, 30, 50 वर्ष ह्याच कालावधीचे आहेत आणि ह्याच काळाचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त युथची गरज आहे. कारण की तुम्ही देखील शेतकरी कुटुंबातला, मी शेतकरी कुटुंबातला आहे. आपण जर बघाल पूर्वी वेगळं होतं, पण आताच्या घडीला ॲग्रिकल्चर ओरिएंटेशनला फार चांगलं आहे. त्यामुळे पेशन्स हा विषय जर असेल बेसिक आपण आपल्यापाशी ठेवला, तर फणसासारख्या शेतीमध्ये आपण चांगल्यारीत्या म्हणजे कायमस्वरूपीसाठी चांगले पैसे कमवू शकतो. मला एक विचारायचं होतं की तुम्ही जे आहे ते BSc ॲग्रिकल्चर केलं, त्यानंतर तुम्ही MPSC UPSC करायला दिल्लीला गेला, पुन्हा गावाकडे आला. मग हे थोडंसं मला इंटरेस्टिंग वाटलं की म्हणजे जॉब न करता ह्या त्यानं, तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगा ना आम्हाला. सुरुवात कशी झाली ना, कसं उतरला? मुळात माझं म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण लांजालाच झालं. तिथे एका इंग्लिश मीडियममध्ये माझं शिक्षण झालं. चांगले मार्क असल्यामुळे मी कराडला रयतच्या कॉलेज, SGM कॉलेजमध्ये शिकायला होतो. तर तिथे 11वी-12वीला तेव्हा डोक्यात होतं की आपण IIT, AIEEE, आपण तुम्हालाही माहिती की तेव्हा फार गोष्टी चालायच्या, तर आपण त्याच्यासाठी अस्पायर करू. पण 12वीला मार्क चांगले पडले, पण IIT मध्ये झालं नाही. AIEEE खूप चांगले मार्क्स होते. तर तेव्हा असं झालं की प्रायव्हेट सगळेच कॉलेज आपल्याला भेटतायत, पण प्रायव्हेटला फीज आल्या, डोनेशन्स आले, खूप साऱ्या गोष्टी आल्या. पण ते AIEEE मध्ये डोनेशन हा पद्धत नव्हती तेव्हा, म्हणजे चांगले मार्क्स असतील तर. पण तेव्हा असं म्हणजे वडिलांचा जो विजनरी जो थॉट आहे, जो फणसामधला होता, तो त्यांनी विजनरी थॉट त्यांच्या लाईफमध्ये सगळीकडे आहे. का तुम्हाला सांगू की रेग्युलर आपल्याला काही करायचं नाही. जसं फणस आम्ही रेग्युलर केलं नाही, तसं रेग्युलर शिक्षणात पण करायचं नाही. मग मी नेव्हीसाठी प्रयत्न केला, ते नेव्हीमध्ये प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं. एरोनॉटिकलसाठी केला, तिथं सिलेक्शन झालं नाही. मग असं कळलं की ॲग्रिकल्चरला भविष्यामध्ये चांगला स्कोप येईल काय. आणि तेव्हा रत्नागिरी सोडून मी तेव्हा म्हणजे राहुरी, म्हणजे आपलं अहमदनगर, म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, तिथं आम्ही कधी गेलेलो पण नव्हतो. मी आणि माझे वडील पहिल्यांदाच तिथं गेलो आणि राहुरी विद्यापीठात बीटेकला राज्यामध्ये माझा 33 नंबर होता, कारण की 12वीला चांगले पर्सेंटेज होते आणि तिथं ॲडमिशन झालं. ॲक्च्युली माझ्या आयुष्याला कलाटणी भेटण्याचं कारण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ फार महत्त्वाचं आहे.
कारण की आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला समजत नाही की ते कॉलेजचं महत्व किती आहे, किंवा मलाही त्याची तेवढी व्हॅल्यू नव्हती. पण मी आज जेव्हा 9-10 वर्षांबाहेर फिरतो, किंवा आज जेव्हा मी दिल्लीला जातो, आता मी गेल्या आठवड्यामध्ये आसाम मेघालयमध्ये होतो, तिथं माझे जे सिनियर आहेत किंवा माझे जे ॲग्रिकल्चरचे लोक आहेत, जे मला प्रेम मिळतं किंवा जे मला सपोर्ट मिळतं किंवा जे नेटवर्किंग मिळतं, ते आम्हाला ॲग्रिकल्चरच्या लोकांना तसं फार चांगलं लाभलेलं आहे असं मला वाटतं. आणि हे देखील भविष्यात राहील. कारण की तुम्ही बघा की कुठल्याही ऑफिसमध्ये गेलात तर अगदी तलाट्यापासून ते अगदी डिस्ट्रिक्ट कलेक्टरपर्यंत आणि अगदी सेक्रेटरीजपर्यंत ही ॲग्रिकल्चरची सिस्टीम चांगली आहे. आणि हे फार मेंटेन राहणं गरजेचं आणि हे सगळीकडे गोष्टी आहेत. तर ह्याच्या माध्यमातून आता जेव्हा मी राहुरीतलं शिक्षण झाल्यावर मी आमचं त्यानंतर मग IIT IIEEE गेलं. मग नंतर आपण राहुरीत तर काय आपलं सिव्हिल सर्व्हिसेससाठी तर ते मोठं हब आहे. कारण की तेव्हा जर बघाल की समजा 200-250 जर PSI होत असतील तर 200-225 हे राहुरीतलेच असायचे. त्यामुळे तो जो कल जो आहे हा सगळ्या सिव्हिल सर्व्हिस, आणि मी त्या कलमध्ये होतो. पण आपण थोडं पहिल्यापासूनच अतरंगी प्रकारचे असल्यामुळे मग कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चांगल्यारीत्या ॲज अ ग्रुप फार चांगलं काम करायचो तिथे. मग त्यानंतर मग UPSCच्या तयारीसाठी जिथं गेलो होतो तर त्यानंतर मग आमच्याकडे फार मोठा हब होता. आपण ते पण डिस्कशन होणं फार गरजेचं आहे. कारण की युथ कुठल्या दिशेनं चाललं हे पण फार महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर आमच्याकडनं कॉलेजमधनं जे पासआउट व्हायचे, समजा बीटेकची लोक आहेत, ती दरवर्षी 30-40 मुलं तर दिल्लीला जायचे. मी देखील त्यातलाच भाग होता. आम्ही दिल्लीला जायचो अभ्यासाला UPSCच्या. कारण की पुणे इज वर फेमस, म्हणजे पुणे फेमस होता MPSC साठी. पण UPSC म्हटलं की दिल्लीच आपल्या समोर येतं. अजून पण दिल्लीच आहे तो. का आता तर फार काळ बदललाय. तर तेव्हा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मग दरवर्षी तिथं अभ्यास. मी 2014 साली आणि 2016 सालपर्यंत मी तिथंच होतो काय. आणि आमचे बरेचसे मित्र आज देखील तिथं असतात. मग तो UPSCची जर्नी सुरू झाली. मग तिथं क्लासेस करणं, मग ते तेवढ्या मोठ्या क्रीम सिटीमधलं देशभरातनं आलेले लोक, त्यांच्यासोबत उठबस करणं. मग तिथं आपण आपल्याला मागे थोडं वाटतं की अरे आपण हे तर फार फटाफट इंग्लिश बोलतात किंवा हे फार आपल्यापेक्षा जास्ती आहेत. पण UPSC आणि MPSC अशा गोष्टी आहेत की तिथं तुमचं नॉलेज फार महत्त्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी फार कमी महत्त्वाच्या आहेत. आणि खूप प्रयत्न केले, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल. मग नंतर काही याच्यात सक्सेस मिळालं, काही याच्यात सक्सेस नाही मिळालं. मग त्यानंतर जेव्हा मी इकडे एकदा दिवाळीला 2016 साली गावाकडे आलो होतो, तेव्हा वडील आणि मी असंच बसलो होतो. आमचं एक फार फ्रेंडली नेचर असल्यामुळे, म्हणजे फ्रेंडली रिलेशन असल्यामुळे त्यांनी मला म्हटलं की मला घरी बिट्टू म्हणून म्हणतात. तेव्हा बिट्टू तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय? तर बाबा UPSCच करायचंय की बाबा काय करायचं? तर तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला कुटुंबाने की इथून पुढे कुठली नोकरीच करायची नाही. मग ती प्रायव्हेट असो नाही तर गव्हर्नमेंट असो, नोकरी करायची नाही. मग त्यानंतर मग करायचं काय? वडिलांनी लागवड तर केली होती 2014 साली फणसाची. ते तर एकदम डार्क झोनमध्ये होतं तेव्हा, कारण की फळं नुकती बारीक बारीक पडायला सुरुवात झाली होती. ते कारण की आमचा भाग जो आहे तुम्हाला माहिती आहे की फक्त अल्फान्सो मँगोज म्हणजे हापूस आंबा आणि काजू ह्याच्यासाठीच फेमस आहे. तर मग 2017 साली एक इंटरनॅशनल सेमिनार झाला वायनाडला. भारतातला पहिला, फक्त जॅकफ्रूटवरचा, आणि भारतातला पहिला आणि पूर्ण जगभरातला दुसरा. तिथं जगभरातले लोक आले होते, म्हणजे आफ्रिका, साऊथ ईस्टर्न कंट्रीज. आणि तिथं 5 दिवसाचं सेशन, इव्हन ॲग्रिकल्चरचे कमिशनर सेंट्रलचे ते देखील तिथं होते. आणि वायनाडला ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तिथं बऱ्यापैकी आस्पेक्ट आमचा चेंज झाला. की मला ते स्वप्न दिसलं की वडिलांनी जे 1972 साली जो दुष्काळ बघितलाय, किंवा त्यांनी रस्त्याच्या साईडला जे 1980-90च्या काळामध्ये 25 पैसे 50 पैशाला जो फणस विकलाय, तर जगामध्ये तर हे सुरू आहे, ते पण 2017 साली. तर आपल्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, कारण की मी ज्या भागामध्ये येतो किंवा रत्नागिरीतनं येतो तिथं बी जरी फेकली तरी तिथं झाड उगून येणारं जर असेल तर ह्या फळाला चांगल्यारीत्या भविष्यामध्ये ग्लॅमर येऊ शकतं. मग तिथं आम्हाला बऱ्यापैकी चांगला खजिना भेटला की काय करायला पाहिजे, त्याचं मेडिसिनल प्रॉपर्टीज काय, न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज काय, किंवा ह्या फळाचं अख्खं फळ म्हणून न पाहता ह्याचं व्हॅल्यू एडिशन केलं, त्याच्यातनं किती पैसे मिळू शकतात. आणि तिथून जसं रिटर्न आलं तसं मग त्याच्यावरती आम्ही विचार करायला सुरुवात केला. मग जेव्हा सुरुवातीला लागवड वडिलांनी केली 400 झाडांची, तेव्हा 34 व्हरायटीज होत्या आमच्याकडे. आम्ही व्हरायटीवर फोकस केला. का व्हरायटीवर फोकस केला? कारण की लोकांना माहीतच नाही ना की जमिनीपासून फणस धरतात. लोकांच्या समोर एकच चित्र होतं की मोठं झाड, 50, 60, 70 फुटाचं झाड, त्याच्यावर फणस लगडलेले असतात, पावसाळ्यात धरतात आणि ते पडून कुजून जातात. नवीन व्हरायटी का? म्हणजे जेव्हा मी डीपली जायला लागलो, एकत्रितपणे जेव्हा स्टडी, म्हणजे काय होतं की शिक्षणाचं जर आपण प्रॉपर युटिलायझेशन केलं शेतीमध्ये तर आपण काही गोष्टीची कायापालट करू शकतो. हे फणसाच्या बाबतीत आम्हाला ऑब्झर्व झालं. कारण की ग्लोबली काय चाललंय आणि आपण आपल्या रत्नागिरीमध्ये काय चाललंय ह्याचं जर ॲनालिसिस केलं तर चांगल्यारीत्या आपल्याला गोष्टी समजायला सुरुवात होते. मग त्या केसमध्ये मी काय केलं की व्हरायटीज आपण फोकस करू. मग आत्ताच्या घडीला जगभरामध्ये फणसाचे 128 व्हरायटीज आहेत, हे देखील लोकांना माहीत नाही. कारण की आपल्याला फणस फक्त 2च प्रकारचे माहिती आहेत, बरका आणि कापा.
त्या बरक्या फणसाला काही भागात शेमडा फणस म्हणतात किंवा असा गिळगिळीत फणस म्हणतात, तो बरका फणस आणि कापा फणस. पण आपण बाजारात जर गेलो मुंबईला, पुण्याला किंवा आंबा घाटात आंब्याच्या इथं बघितला ढीग लागलेला असतो, तर आपण काय विचारतो, अरे कापा फणस आहे का? कापा फणस का? तो खायला इझी, तो क्रंची असतो. बरका फणस म्हणजे तो थोडा सॉफ्ट असतो, तो खायला बी बाहेर काढायची, असा प्रकार आहे. तर मग आपण काप्या फणसावर फोकस करणं. मग किती व्हरायटीज आहेत? 128 व्हरायटीज आहेत. मग हळूहळू 34च्या 40 झाल्या, 40च्या 50 झाल्या, 60 झाल्या. 60-65 वर जेव्हा व्हरायटीज आमच्याकडे कलेक्शन झाल्या, त्यानंतर आम्ही असं फोकस केलं की आपण लोकलच्या व्हरायटी शोधायला सुरुवात करू. मग तेव्हा कसं आहे की थोडंफार नेटवर्किंगच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा मी फिरलो, तेव्हा मला ऑब्झर्व्ह झालं हे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये फणसाचं झाड आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की फणस म्हटलं की फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर हाच भाग डोळ्यासमोर येतो. पण तुम्ही बघाल नागपुरात गेलात तरी फणसाचं झाड आहे, बीडमध्ये गेलात तरी फणसाचं झाड आहे, संभाजीनगरला गेलात तरी झाड आहे. सगळ्या क्लायमेटला येते, सगळ्या क्लायमेटिक झोन मध्ये फणस येतो. पण मग हे असं का? म्हणजे ही काय नॅचरल टेंडन्सी आहे? मग तेव्हा ज्या व्हरायटी आम्ही फोकस केला ना, मग त्याच्यावरती R&D करायला सुरुवात केली. आमची फळं धरायला सुरुवात झाली, लोक व्हिजिट करायला सुरुवात झाले 2017 पासून की अरे जमिनीपासून फणस धरतात. मग पहिले टुरिस्ट म्हणून यायचे की अरे फणस बघायला जाऊ किंवा फणस खायला जाऊ किंवा असंच बाबा आमच्या इथं नदी लागून आहे तर नदीवर जाऊ, अशी जी सुरुवात झाली. आणि जेव्हा मी त्या साईड बाय साईड अनालिसिस करत होतो, तेव्हा असं समजलं की आम्ही ज्या व्हरायटी लावल्या होत्या, समजा आताच्या घडीला 86 व्हरायटीज आहेत, तर त्यातल्या 22 ते 24 व्हरायटीज नाही ना, पाऊस सुरू झाला की दरवर्षी त्याची पानं सुकून जायची आणि सगळी पानं पडून जायची. आणि ती पानं पडून गेल्यामुळे मला समजायचं नाही की वडिलांना आम्हाला समजायचं की हे असं का होतं. मग त्याच व्हरायटी आहे ना, आम्ही सायमल्टेनियसली माझ्या नेटवर्कमधनं वेगवेगळ्या भागांमध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 4 ते 5 विभाग आहेत, म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश पट्टा. बरोबर, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र क्लायमेट बऱ्यापैकी सेम आहे, थोडं कोल्ड जास्त आहे तिथे. तर त्या भागामध्ये आम्ही प्लांटेशन करायला सुरुवात केली मित्रांकडे किंवा आमच्या ओळखीतल्या लोकांकडे. तेव्हा असं समजलं की जो फणस कोकणामध्ये होत नाहीये तो फणस नागपूरला चांगला होतोय, जो फणस समजा कोल्हापूर भागात होत नाही तो आपल्या बीडमध्ये फार चांगला होतोय. एरियानुसार, क्लायमेटनुसार वेगवेगळ्या व्हरायटीज तिथे येत आहेत. मग आम्ही काय केलं, ह्या 86 व्हरायटीज म्हणजे आम्ही एक केलं की आपण हे जॅकफ्रूट रिसर्च सेंटर प्रायव्हेट पद्धतीने ह्याच्यावरती काम करत राहू. पण कमर्शियल शेतीमध्ये जर तुम्ही बघाल की व्हिएतनाम, मलेशियामध्ये फणसाचे गरे जे पॅकिंग हे एअरपोर्टवर विकले जातात, एवढ्या भयंकर प्राइसला विकले जातात. त्यांनी काय फोकस केलं ते मी अभ्यास केला की त्यांनी फोकस केलं की कमर्शियल कल्टिवेशनवर त्यांनी फार भर दिला. म्हणजे जुन्या झाडांवर अवलंबून न राहता कमर्शियल कल्टिवेशन, 10 फूट बाय 10 फूट, 15 फूट बाय 15 फूट, 20 बाय 20. मग तेव्हा आम्हाला समजले की मग कमर्शियल व्हरायटीजला आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर आजच्या घडीला असं आहे की एक 22 ते 23 व्हरायटी आम्ही आयडेंटिफाय केल्यात. त्यातल्या 6 ते 7 कोकणात येणाऱ्या, 5-6 व्हरायटीज पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या, मराठवाड्यात येणाऱ्या वेगळ्या, विदर्भात येणाऱ्या वेगळ्या. कारण की विदर्भात फणस हा पिका कसा खायचा हे माहीतच नाही. जसा नॉर्दर्न इंडियामध्ये की महाराष्ट्राच्या वरच्या राज्यांमध्ये फणस हा कच्चा म्हणूनच खाल्ला जातो आणि महाराष्ट्र आणि खालच्या राज्यांमध्ये पिका खायचं प्रमाण जास्त आहे. वर कच्चा केला जातो, त्याची भाजी पण केली जाते. मी राहिलोय 5-6 वर्ष बाहेर, कारण की त्या भागामध्ये कठल, आपण त्याच्यावर मूवी पण आला होता मध्यंतरी एक, कारण की ती भाजी म्हणूनच बघितलंय. पिका कसा खायचा, तो कापायचा कसा हे आजही लोकांना माहित नाही. मग तसं आम्ही आयडेंटिफिकेशन केलं आणि तसं आयडेंटिफिकेशन केल्यावर मग लोकांनी झाडं लावायला जशी सुरुवात केली तर तेव्हा समजायला लागलं की अरे याला 2च वर्षात की ह्याला कोंडीतच फळं धरतंय. मग ह्या वेगवेगळ्या युनिकनेस आम्हाला समजायला लागल्या. मग तुम्ही बघाल की आता ह्याच्या चंदगड साईडला कोल्हापूरला मी एक व्हरायटी आयडेंटिफाय केलेली आहे ज्याचा फणस जमिनीच्या आतमध्ये धरतो दरवर्षी, स्टेमला नव्हे, स्टेमच्या खाली. आणि जेव्हा फणस पिकतो त्या जमिनीला तडा जाते, तिथली लोक तो फणस काढतात, खातात, परत मातीने झाकून टाकतात. त्याची चव वेगळीच असेल मला. परत दरवर्षी तशा पद्धतीने त्याला परत फणस यायला सुरुवात होतात. म्हणजे जी निसर्गाची किमया आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज, हे जे कलेक्शन आहे, आमचं भविष्यातलं एम आहे की 100 व्हरायटीज आपण आपल्याकडे असाव्यात, जेणेकरून आज देखील महाराष्ट्रातली, देशभरातली, जगभरातली लोक आपल्याकडे येतात. तर तशा पद्धतीने फणसाचं एक रिसर्च सेंटर, आता मी शासनाकडे पण बरेच वर्ष प्रयत्न करतोय जॅकफ्रूट रिसर्च सेंटरसाठी, पण आम्ही आमच्या लेवलला आमचं काम सुरू ठेवलेलं आहे. आणि अशी ही जी जर्नी झाली, म्हणजे 10वी पर्यंत लांजा, मग 11वी-12वी कराड, मग राहुरी, मग दिल्ली, त्यानंतर पुण्यात मी 1-1.5 वर्ष होतो आणि पुन्हा शेतात. म्हणजे तेव्हा मला आज जाऊन असं वाटतं की जे आहे ते माझ्याकडे खूप चांगलं आहे. कारण की मी आज देखील माझ्या जेव्हा सिनियर्सना वगैरे जेव्हा भेटतो, म्हणजे हुद्द्याने ते फार मोठे आहेत आणि ते ग्रेटच आहेत माझ्यासाठी आणि ते मेंटॉरच आहेत, पण ते जेव्हा मला म्हणतात की मिथिलेश तुझं जे लाईफ चाललंय हे फार चांगलं आहे, सस्टेनेबल आहे आणि काहीतरी सोसायटीसाठी लॉंग टर्म मध्ये, जसं आम्ही आमच्या साईडला करत आहे सोसायटीसाठी, तसं शेतीमध्ये तुझ्यासाठी चाललं आणि ह्याच्यामध्ये मला समाधान आहे. कुटुंबासोबत राहायला मिळतं,
निसर्गामध्ये राहायला मिळतं, गरजेपुरती पुण्याला मुंबईला यायचं, दिल्लीला जायचं, आपले काम करायचे आणि परत आपण घरी जायचं. आता ते मेट्रो सिटीमध्ये 2-4 दिवसाच्या वर राहू शकत नाही मी, कारण की आपल्याला घरच्या वातावरणात आपण सेट होऊन गेलोय. बरोबर. नॉर्मली मी बघितले, कोणी जेव्हा मला भेटतं ना आणि अशा नवीन काही गोष्टी असतात, आता मार्केटला अवोकाडो आले किंवा हे आता फणस आहे, नवीनच आहे त्या सगळ्या गोष्टी. नवीन कोण भेटतं ना, त्यांना वाटतं की काही माणसं रोपं विकतील, पैसे कमवतील, हे उगणार नाही, हे ग्रो होणार नाही, ह्याची ग्रोथ होणार नाही. तर आपण आता पहिल्यापासून सुरुवात करूया की व्हरायटी जे आहे त्या एरिया वाईज कशा चालतात, त्याची लागवड कशी केली जाते हे सांगा आणि मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. ठीक आहे. एक वेळ अवोकाडो महाराष्ट्रासाठी नवीन आहे, बरोबर, पण फणस महाराष्ट्रासाठी बिलकुल नवीन नाहीये. ते खूप जुनं आहे. म्हणजे हापूस आंबा हा 50-55 वर्षामधला आहे, काजू 30-35 वर्षामधला आहे, फणस हा शेकडो वर्षापासूनचा आहे. फक्त त्याचं महत्व माहीत नव्हतं. तर त्यामुळे, आणि हा फार महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी म्हणून प्रश्न, कारण की कुठलीही शेती करताना आता बरेच आपण युट्यूबवर किंवा सगळीकडे बघतो रील्समध्ये 1 एकरमध्ये 10 लाख रुपये 20 लाख रुपये मोठे असतात आणि शेतकरी त्याच्याकडे भाळले जातात आणि त्यांचं आर्थिक नुकसान होतं. तर आपण फॅक्च्युअल गोष्ट बोललं पाहिजे. तर लागवडीवर फणसाच्याकडे येऊ आपण. पूर्वी आम्ही सजेस्ट करत होतो 7-8 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्वतःची लागवड केली तेव्हा 20 फूट बाय 20 फूट वर प्लांटेशन आम्ही रेकमेंड करत होतो. पण व्हेन आय स्टडीड, म्हणजे जेव्हा मी व्हिएतनाम, मलेशिया देशांचा स्टडी केला तेव्हा तिथं 10 बाय 10 वर लावतात. पण तिथं अशी पद्धत आहे की 7 ते 8 वर्षामध्ये 7 ते 8 वर्षानंतर तिथं मधलं एक झाडाची रोग तोडून टाकतात ते. पण आपण भारतामध्ये ते करू शकत नाही, कारण की आपल्याला एकदा झाड लावलं तर आपण ते तोडू शकत नाही. किती कमर्शियल आस्पेक्ट ठेवला तरी आपण ते करू शकत नाही. तर आम्ही आयडेंटिफाय केलं की आत्ताच्या घडीला 15 फूट बाय 15 फूट हे व्यवस्थित त्याच्यासाठी डिस्टन्स गरजेचं आहे, कारण की हे झाड पुढचे 100 वर्ष जगणार आहे, त्याचा घेरा मोठा होणार आहे आणि त्याच्या ब्रँचेस एकमेकाला न ओव्हरलॅप होता तसं होणं गरजेचं आहे आणि त्याला सूर्यप्रकाश कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट फणसाच्या लागवडीसाठी पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणजे तुम्ही बघाल की आपली ऊस शेती होते की आपली आल्याची शेती होते, तर तिथे एकदम एक्स्ट्रीम ब्लॅक कॉटन सॉइल जिथं असते तिथं चिखल कंटिन्युअस राहतो. तर त्या भागामध्ये फक्त फणस होत नाही. म्हणजे तुम्ही कुठलेही हॉर्टिकल्चर क्रॉप बघा तर तिथं जिथं पाणी साचून राहतं तिथं होत नाही. फणसाला फक्त जास्ती ते प्रॉमिनंट आहे. पण जी तुमचे पूर्ण डोंगर भाग असू दे, खडखाळ असू दे, म्हणजे जिथं कोणी लक्ष्मी, जिथं तुम्ही काही लागवड करू शकत नाही तिथे फणसाचं झाड फार चांगलं होतं. आता लागवडीबद्दल बोलतो तुम्हाला थोडं, की साधारण 2 बाय 2 बाय 2चा खड्डा करावा लागतो. त्या 2 बाय 2च्या खड्ड्यामध्ये आता मी हेच रेकमेंड करतो की आता समजा आपण हापूस आंबा बघितला तर त्याला कल्टरचं प्रमाण एवढं झालंय की आता कल्टरशिवाय आंबे धरत नाहीत. तर हे जे फळ आहे शेकडो वर्षापासूनचं हे ऑर्गॅनिकच आहे. तर आपण ह्याला इथून पुढे पण लागवड करताना ऑर्गॅनिकच ठेवायला पाहिजे. तर आम्ही त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिस आणली की तुमच्या शेतामधला जो पाला पाचोळा जो सगळा आहे तो तुम्ही त्या खड्ड्यात टाकून ठेवा. समजा म्हणजे जूनमध्ये लागवड करतात शक्यतो, पहिला पाऊस पडतो तेव्हा, तर मे मध्ये खड्डा करून ठेवणे, त्याच्या पाला पाचोळा टाकायचा, शेणखत टाकायचं, त्याच्यामध्ये थोडी मुंग्यांची पावडर टाकायची, फोरेट आपण केमिकल जर झालं तर आपण निंबोळी पेंट टाकू शकतो आणि मग तो खड्डा झाकून घ्यायचा. म्हणजे त्याच्यावरती ताप पडते मे हीटमध्ये आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो त्या बेसिक खड्डा करून त्यात तेवढंसं झाड लावणे आणि ते पूर्णपणे आपण झाकून घेतलं तर त्याची मुळं झटकन जमिनीत जातात. आणि जर ही इनिशियल लागवडीच्या वेळेला जर आपण ही जर काळजी घेतली तर झाडाच्या पुढच्या ग्रोथला फार चांगला फायदा होता. आपण बघतो की लोक जेव्हा नर्सरीमध्ये येतात, माझ्याकडे देखील येतात, तेव्हा म्हणतात की मला 3 वर्षाचं झाड द्या, 4 वर्षाचं झाड द्या, तयार मोठं झाड द्या, मोठं झाड किंवा फळ लागल्याचं झाड द्या. तर हा फार मोठा मिथ आहे, कारण की त्याचं टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. म्हणजे फळबागामध्ये जर तुम्ही बघाल तर जेवढं मोठं झाड तुम्ही लावाल तेवढं जास्ती नुकसानीचं असतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आणि एकदम छोटं पण गरजेचं नाही. म्हणजे 12 महिन्याच्या आतलं नाही आणि 24 महिन्याच्या वरचं नाही, कारण की 24 महिन्याच्या वर जर ती पिशवीमध्ये जर ते झाड राहिलं तर त्याला जे रूट्स असतात त्याचं पिशवीमध्ये कॉइलिंग व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला झाड जोमान वाढतं, पण जर ते 100 वर्ष जगणारं झाड हे 50 वर्षात जगतं. भविष्यात उद्या काय वादळ आलं, वारा आला तर झाड पूर्ण उफळून पडू शकतं. हा मोठ्या झाडांमधला प्रॉब्लेम आहे. एकदम छोट्या झाडाचं काय होतं की त्याला डायबॅक येऊ शकतं. तर हा सायंटिफिक ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. माझ्यासोबत पण असंच झालं. मी काय झालं, मला एवढं माहित नव्हतं. मी द्राक्षाचं 2 वर्षाचं 24 महिन्याची हुंडी आणली तयार मोठी, त्यात रूट कॉलिंग झालं होतं. हे पण माहित नव्हतं की पिशवी फाडून त्याला ते रूट कॉलिंग कट करायला पाहिजे किंवा झाडायला पाहिजे. मी तशीच हुंडी लावली 2022 मध्ये जूनमध्ये. 2023ला ठीकठाक पीक आलं, 24ला ठीकठाक आलं, नंतर ते स्प्राउटिंगच होईना कारण खाली ते जाम झालं. बरोबर, सगळं जाम झालं. 24 महिन्याचं झाड तयार आणलं, गडबड, लवकर फळ पाहिजे. तेच चुका होतात ना, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांना की अशा चुका करू नये. तुम्ही जो हा मुद्दा पकडला, माझं नुकसान झालं, जवळजवळ 15-20 लाखाचं नुकसान झालं. कारण मी 1200 झाडं लावली होती, 2 वर्षाची मेहनत गेली, ते स्ट्रक्चरचा खर्च सगळा. आणि आता ती बाग काढली, मी सगळे द्राक्षच काढली. आता नवीन रूट स्टॉक लावले, त्याच्यावर आता ग्राफ्ट करतोय आणि फ्रेश सगळं करतोय. बरोबर, एवढं मोठं नुकसान झालं.
आणि हे मित्रांनो खूप महत्वाचं आहे, ते जे तुम्ही सांगितलं की योग्य वयाचं झाड, योग्य वयाचं झाड आणि हायजीन असणं आणि ते व्हरायटी योग्य असणं. तोच विषय आहे. आता फणसामध्ये पण बरेच आता युट्यूबवर आता बरेचसे शेतकरी मला महाराष्ट्रभरातनं फोन जेव्हा करतात की आता बंगालमध्ये कसं होतं की फार अनहायजेनिक पद्धतीने झाडांची कलमं केली जातात आणि तिथं मार्केटिंग गिमिक अशी केलेली आहे की बारमासी कटल, 12ही महिने धरणारा फणस. हे मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून फार महत्त्वाचं सांगणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. कारण की फणस हे जगामधलं असं एकमेव फळ आहे, म्हणजे जगामधलं एक फळ आहे की जे पेरिनियल क्रॉप आहे, म्हणजे वर्षातनं एकदाच येतं. म्हणजे असं नाही की तुम्हाला फणस 12ही महिने मिळणार नाहीत, म्हणजे ते फक्त मार्केटिंगसाठी असतात गोष्टी. कुठलाही फणस 12ही महिने धरत नाही. फणसा जेव्हा जास्ती स्पॅनसाठी केव्हा धरेल, समजा सांगितलं की कोकणासाठी 7-8 व्हरायटी आयडेंटिफाय केल्यात, मग त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये पिकणारा, जानेवारीत पिकणारा, तो अगदी जून जुलैपर्यंत. तर एखाद्याने समजा 70 झाडं लावली तर त्याने 7 व्हरायटीची लावावी, जेणेकरून त्याला फणस डिसेंबरपासून जून जुलैपर्यंत मिळेल. तेव्हा ऍटलीस्ट तुमचा 8-9 महिन्याचा स्पॅन कव्हर होईल. बरोबर. एकच झाड तुम्हाला 12ही महिने फणस हे फळ देणार नाही. हे पेरिनियल क्रॉप आहे. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हे जी पहिले एकतर मी कलमांचं बोललो, कुठल्या योग्य वयाचं कलम, परत कुठल्या स्पॅनमध्ये आणि कुठल्या व्हरायटीज लागवड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये रूट स्टॉक पण असतं का, वेगळं रूट स्टॉक? आता जे रूट स्टॉक असतं हे फक्त फणसाचे बीपासून तयार केलेलं असतं, जी आटूळ असते आपली ती म्हणजे बी, आणि ते अगदी जाड, म्हणजे त्याची थिकनेस पण फार महत्वाची आहे. काही काही एकदम बारीक असतील तर झाड मारण्याचे चान्सेस असतात. पेन्सिलच्या काडी एवढं होणं गरजेचं आहे, 10 mm च्या आसपास. येस. आणि त्याला काजू आंब्यासारखं व्ही ग्राफ्टिंग होत नाही, त्याला गुलाबासारखं कलम करावं लागतं. आणि तेव्हा ते फणसाचं कलम एक पेन्सिलच्या काडी एवढं रोप हे साधारण 18 महिन्याचं, त्याच्यावरती 12 महिन्याचं कलम, म्हणजे ती 30 महिन्याची प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही बघाल मार्केटमध्ये की फणसाचं समजा आंब्याचं झाड 150 ते 180 रुपयाला मिळतं, काजूचं झाड 120 रुपयाला मिळतं, फणसाचं झाड शक्यतो 250 रुपये 300 रुपये ह्या रेंजमध्ये राहतं. का? त्याचं कारण की त्याला मेहनत फार जास्त आहे, प्रोसेस मोठी आहे, आणि त्याला हे जे आहे म्हणजे काय म्हणतात ते सक्सेस रेट. आता समजा तुम्ही 100 आंब्याची कलमं बांधला तर 99 जगतात, 100 काजूची मग 95. फणसाला 42% सक्सेस रेट आहे. हा रँडमली कॅल्क्युलेशन केलं, 42% कलमांचा. पण लागवड केल्यानंतरचा आहे ना 100% सस्टेनेबल रेट आहे त्याचा. तो तर तयारच झाड आहे ना ते. येस, कारण की त्याचा सस्टेनेबल रेट आहे. तर ह्या गोष्टी ह्या पण समजणं गरजेचं आहे. आणि कुठल्या भागात कुठल्या व्हरायटी येतात. आता काय होतं, तुम्ही आज बघाल महाराष्ट्रावरील सगळ्या नर्सरी आहेत ज्याचं स्वतःचं एकही झाड नाही, त्याच्या मोठमोठ्या नर्सरी आहेत. तुम्ही समजून घ्या, कारण की बरेचसे राजमंड्रीवरनं, बंगालवरनं ती झाडं रिसेलिंग होते, आणि ते तिकडच्या क्लायमेटमधलं म्हणजे कोस्टल क्लायमेटमधलं झाड तिकडून आणलं तर ते आपल्या सोलापुरात लावलं तर, किंवा पुण्यात लावलं तर, किंवा नाशिक कसं जगणार आहे. तर त्यामुळे मग एक मिथ तयार होते की अरे आमच्याकडे फणस होत नाही. अरे पण शेजारच्या आपल्या गावामध्ये शेतामध्ये झाड आहे, मग व्हायला पाहिजे. तर हे नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे जर नॉलेज पेनिट्रेशन झालं तर शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची टाळू शकतो आपण. आणि फणसाची शेतीमधनं पैसे चांगल्यारीत्या कशा कमवतात, कारण योग्य ठिकाणी योग्य व्हरायटी आणि योग्य पद्धतीची लागवड. तुम्ही म्हटलं 2x2चा खड्डा घ्यायचा, त्यात खतं वगैरे सगळं टाकायचं, झाड लावून घेतलं, 15x15 वर झाड लावलं. एकरात किती झाडं बसतात साधारण? 200 झाडं बसतात. तुम्ही बघाल की 10 फूट बाय 10 फूट स्पेसिंगला 400 बसतात. ते केशर आंब्याला सक्सेसफुल आहे, पण आपल्या फणसाला सक्सेसफुल नाही, कारण की याची लाईफ स्पॅन मोठी आहे. तर अशी 15 फूट बाय 15 फूट वर 200 झाडं एका एकरला आपण लावू शकतो. 200 झाडाचं साधारण एक झाड किती रुपये आपण धरूया? एक साधारण 300 रुपये जरी तुम्ही पकडलं तर 60,000 रुपये त्याचा खर्च पकडा तुम्ही. फक्त झाडांचा खर्च 60,000 रुपये. त्याचा जर तुम्ही खड्डा, त्याचा लेबर कॉस्ट वगैरे जर बघाल तर साधारण 10,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडा, 70,000 रुपये. आणि जर तुम्ही त्याला ड्रिप करणार असाल तर अनुदान वगैरे पकडता वर 5,000 रुपये. असं 75,000 रुपयामध्ये तुमचं 1 एकरची तुमची लागवड पूर्ण होऊ शकते. 1 लाख धरा, 1 लाख एवढी पण जात नाही, 80,000च्या अराउंड ते होऊ शकतं. बरोबर, आपण 1 लाख पकडू. जेव्हा तिसऱ्या वर्षी फळ यायला सुरुवात होते, आता जर तुम्ही मार्केट ह्या वर्षी पुण्यातलं जर बघाल, ह्या वर्षी पुण्यात सगळेच्या सगळे फणस हे साऊथवरनं आले, म्हणजे तमिळनाडूवरनं, आंध्रावरनं. आणि एका व्यापाऱ्यानं मला फोन केला होता, रस्त्यावरती स्ट्रीट वेंडर्सवर जो फळ विकत होता, 80 रुपये किलोने फणस विकला होता सुरुवातीला. आणि जो लास्ट रेट यावर्षी जो गेला एकदम बॉटम रेट, हा 33 रुपये पर किलो होता. म्हणजे 80 रुपये मध्ये 10 किलो असलं की 800 रुपयाला एक फणस. कारण की आता पूर्वी अख्खा फणस विकायचे. जेव्हा आपण काम सुरुवातीला केलं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी देखील की आमच्याकडे आजही पद्धत आहे की वटपौर्णिमेला फक्त फणसाला डिमांड येते. कारण की वटपौर्णिमेला ते वाणामध्ये 5 घरे ठेवायचे असतात, त्यामुळे त्या फणसाला डिमांड येते. पण आता शहरीकरण आपलं एवढं हाय लेवलला गेलं की लोकांना तो अख्खा फणस घेणे, घरी आणायचा कसा, पर एवढा जड तो, कापायचा कसा, चाकू नसतो, हाताला चीक लागतो. तर ते आता ते बरेचसे नॉर्थ इंडियातले म्हणजे भैये लोक, हे लोक वाटे करून विकतात. तो 80 रुपयाला रेट सुरू झाला, तो 33 रुपयावर संपला. आपण असं पकडू की आता ह्याचं थोडं आर्थिक इकॉनॉमिक्स सांगतो. समजा 200 झाडं
तिसऱ्या वर्षी साधारण एका झाडाला 7च फळं पकडू आपण, धरतील जास्तीत 7च फळं, 10 किलोचं एक फळ, म्हणजे 70 किलो एका झाडापासून मिळणार. 200 म्हणाल तर 14 टन उत्पन्न मिळते एका एकरमधनं, 14,000 किलो. आणि 20 रुपये रेट पकडू आपण, फक्त 20 रुपये, तर 2,80,000 रुपये तुमचा हा नफा राहतो त्याच्यामध्ये. त्यातली 30,000 रुपये तुमचा हा लेबरचा खर्च किंवा मेंटेनन्स कॉस्ट तुम्ही पकडा. 2.5 लाख रुपयापासून उत्पन्न सुरू होऊन जातं. हे 2.5 लाख रुपये तुमचे इथले पुढचे 100 वर्ष कधीच कमी होणार नाही. आणि जसं झाड 5 वर्षाचं होईल तेव्हा त्याला साधारण 10 ते 12 फळं, 10 वर्षाचं होईल तेव्हा 20 फळं. मग हा जो इन्कम सोर्स आहे हा तुमचा टप्प्याटप्प्यानं वाढत जाणार. बेसिक मिनिमम इन्कम आहे हा 2.5 लाख रुपीज पर एकर, हा तुम्हाला कायमस्वरूपी हा राहणारच आहे. पहिल्या 3 वर्ष पण काय नाही, तिसऱ्या वर्षी येणार. काही व्हरायटीज ना 1.5 वर्षात पण फळं धरतात, पण आम्ही ती फळं तोडून टाकायला रेकमेंड करतो, काढून टाकायला, कारण की झाडाची ग्रोथ झाली नसते, झाडाची ताकद खातात ते झाड. बरोबर. तिसऱ्या वर्षी तुम्ही कमर्शियल हार्वेस्टिंग घेऊ शकता. मार्केटिंगवर मी तर बोलणारच आहे, कारण तो मेन मुद्दा आहे, कारण तिथंच सगळी फसवणूक होते किंवा तिथंच लोकांना वाटतं की काहीतरी इथं गंडवायचा प्रयत्न होतोय. मधला टप्प्यात काय करतो आपण, प्लांटेशन केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत त्याला खतं, पाणी, वाढ, डिसीज, पेस्ट, फवारणी, असं काय प्रकार? आमच्या शेतामध्ये तर आम्ही त्याला बेसिकली काहीच केलेलं नाही, कारण की फणस हे मुळात तसं स्टर्डी झाड आहे, त्याला बेसिक बाकीच्या गोष्टींची काही गरज लागत नाही. पण असं आम्ही रेकमेंडेड आहे की दर पावसाळ्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये थोडं त्याला आळं करून आपण शेणखत, गांडूळ खत त्यांना दरवर्षी देणं गरजेचं आहे. आणि थोडंफार त्याला जर तुमच्याकडे पाण्याची अवेबिलिटी असेल तर फणसाच्या झाडाला मिनिमम 2 वर्ष तरी पाणी द्यावं लागतं, म्हणजे त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून ते सेल्फ सस्टेनेबल होऊन जातं. पण तरी पण तुम्हाला जर पाण्याची अवेबिलिटी असेल तर ड्रिप स्वरूपामध्ये, पाणी पण खूप लागत नाही. म्हणजे अशी पण मिथ आहे की खूप फार मोठं होणारं झाड आहे त्याला पाणी खूप पाहिजे. तुम्ही बघा की जर फणस पिकायला आलेला असेल आणि त्याला तुम्ही जर कंटिन्युअस पाणी सोडत राहिलात तर फणसाचा गोडवा कमी होतो, कारण की ह्या झाडाला पाणी खूप कमी लागतं. म्हणजे कमी पाण्यामध्ये होणारी शेती आहे. 4 ते 6 लिटर पर डे नाही, 4 ते 6 लिटर पहिल्या वर्षी साधारण आठवड्यातनं 3 वेळा, दुसऱ्या वर्षी आठवड्यातनं 2 वेळा दिलं तरी चालतं. आणि नंतर तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा त्याला देत राहणे. 4 ते 6 लिटर पर डे. फार कमी पाणी लागतं. म्हणजे त्याला खूप, म्हणजे फक्त ओलावा राहायला पाहिजे आणि तिथं त्याला बेसिक त्याच्यामध्ये फक्त काय म्हणतात ह्युमिडिटी, मॉइश्चर मेंटेन राहायला पाहिजे. ओव्हर इरिगेशन त्याला चालत नाही. ओव्हर इरिगेशन जर केलं चुकून, म्हणजे आपण नारळाला जसं पाटानं पाणी देतो तर ते मुळाला फंगल अटॅक होऊ शकतो आणि ती मुळं कुजू शकतात. तर ती एक काळजी घेणं गरजेची आहे ह्याच्यामध्ये. आणि जे इन्कमचं मी बोलत होतं 2.5 लाखापासून स्टार्ट होतं आणि मग दरवर्षी हे टप्प्याटप्प्यानं वाढत जातं. आणि हा रेट अनालिसिस जो आहे, म्हणजे जसं तुम्ही मार्केटिंगवर येतं त्यालाच फक्त मी एक ॲड ऑन, आपण तो प्रश्न घेऊच की किती जरी फणस मार्केटमध्ये झाला, तुम्ही समजून घ्या, किती जरी मार्केटमध्ये फणस झाला, तो इथून पुढं जसं आहे की अख्खा फणस हा मार्केटिंग फार कमी झाली. त्याच्यामध्ये आता फणस हा वाट्यावर यायला लागला, पावशेरवर यायला लागला, पुढे तो गऱ्यांवरती येईल, गऱ्यांनंतर त्याच्या बी आणि ह्या सगळ्याच्या व्हॅल्युडेशनवरती. तर त्याच्यामध्ये हा मार्केटिंग ऍस्पेक्टमध्ये आपण हा भाग कव्हर करू शकतो. नाही, पण मी बघतोय की ऑर्गनाइज सिस्टम नाहीये. जसं द्राक्षामध्ये कसं आहे की सगळ्या प्रॅक्टिसेस सेट आहेत, नंतर हार्वेस्टिंग होतं, एक्सपोर्ट होतं किंवा मार्केटला जातं, पुढे घ्यायला व्यापारी आहेत, सगळी सिस्टीम आहे. इकडे ही सिस्टीम नाहीये, तर इकोसिस्टीम नाहीये. तर विकणाऱ्यांना ऍक्च्युअली विकायचं कुठं? जर मी लावलं सांगलीला, पुढच्या वर्षी ते फणस आलं, आता मी स्वतः तरी एकदम 10 टन घेऊन जाऊ शकत नाही. तिसऱ्या वर्षी जर आलं तर कसं विकायचं एक्झॅक्टली? कारण एका टाइमलाच येणार आहे ना सगळं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यासाठीच आता आम्ही जे फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म केली, जसं द्राक्षाची ऑर्गॅनिक शेती, तुम्ही ॲलोवेराचं एक्झाम्पल घ्या. ॲलोवेरा जे आहे ते 2014 सालच्या अगोदर कोणालाच माहित नव्हतं, पण आज ॲलोवेरा आपल्या प्रत्येक घटकामध्ये आहे. खाण्यामध्ये आहे, कॉस्मेटिक्समध्ये आहे, स्किन केअरमध्ये आहे, परत त्याचे मेडिसिनल बेनिफिट्स आहेत. फणसाला मेन अभाव काय झाला एवढे वर्ष की त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याचं व्हॅल्युएशन, सप्लाय चेन जी आहे ही फार कमी आणि फार वीक त्याच्यामध्ये राहिली. कारण की एवढं मोठं फळ ज्याचं फार एवढं मोठं त्याची डिमांड ग्लोबली, पण भारतामध्ये त्याचा व्हेरी अंडर युटिलाइज्ड क्रॉप. भारतामध्ये 85% देशामध्ये फणस होतं आपल्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्गच आपण म्हणतो, पण ज्या राज्यांमध्ये फक्त बर्फ पडतो, 4-5 राज्यांमध्ये, इथे फक्त फणस होत नाही, बाकी पूर्ण देशात फणस आहे. तर एवढं मोठं क्रॉप कुठलंच नाही आहे की पूर्ण देशभर होतं आणि सर्वात अंडर युटिलाइज क्रॉप. तर जर ॲलोवेराचं आपण एक्झाम्पल घेतलं, आता अतुल भोसेकर सर म्हणून आहेत, ते फेमच्या यांनी त्या ॲलोवेराचं इंट्रोडक्शन केलं होतं. तर त्यांनी जे काम केलं ब्रँडिंग, मार्केटिंगवर, त्या पद्धतीचं जॅकफ्रूटवरती फार काम होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे बल्कचं म्हणाला, तर आम्ही FPCच्या माध्यमातून काय केलं आता की मिनिमम 15 ते मॅक्सिमम 20 रुपये पर किलोने आम्ही बायबॅक करायला सुरुवात केलेली आहे फणस. म्हणजे जेणेकरून काय, उद्या कितीही प्रमाणावरती फणस लागवड झाली, जो आपल्याला प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा पिकांमध्ये, म्हणजे कांदा खूप सारा झाला तर अगदी तो म्हणजे निगेटिव्ह मध्ये विकावा लागतो,
आणि खूप सारा हे झाला म्हणजे शॉर्टेज झाला तर अगदी 100 रुपयावर पण जातो. हे फणसामध्ये न होणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कन्झम्पशन बघाल, मी ह्याची डिमांड आणि सप्लायचं तुम्हाला का सांगतोय की बरेचसे देश हे व्हेजिटेरियनकडे वळत आहेत आजच्या घडीला. आणि जगामध्ये फक्त विगन मीट म्हणजे शाकाहारी मटनला सबस्टिट्यूट फक्त आणि फक्त फणस आहे. कारण की तुम्ही जर बघाल हेल्थ डाएट, न्यूट्रिशन डाएट ह्याच्यामध्ये जॅकफ्रूटचा वापर दिवसेंदिवस खूप होत चाललेला आहे. त्यामुळे ही जी फणसाचा जो आपल्याला इश्यू वाटतं की उद्या जर अबंडन्समध्ये लागवड झाली आणि खूप मोठ्या प्रमाणावर फणस आला तर विकायचा प्रश्न कुठे येईल. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईला, वाशीला, APMCला 99% फणस हा सगळा साऊथवरनं येतो आणि सगळा संपला जातो. ती जर आपण मार्केट अनालिसिस आपल्या महाराष्ट्रातलं जर स्वतःचं पीक असेल आणि महाराष्ट्रातल्या मातीला एक वेगळ्या प्रकारची चव आहे, तुम्ही समजून घ्या. साऊथ मधला फणस मुंबईमध्ये APMC जाऊन तुम्ही विकत घ्या, एवढा मोठा फणस असतो 20-25 किलोचा, पण तुम्ही तो खावा, त्याला गोडवा नाहीये. कारण की तिकडचा सॉइल पॅटर्न हा पूर्ण वेगळा आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीला आणि मुळात जास्ती तर कोकणातल्या लॅटराइट सॉइलला जो गोडवा येतो तो कुठंच येत नाही. तर ह्या आस्पेक्टनं फणस जरी अबंडन्समध्ये मोठा झाला, आम्ही तर इथं बायबॅक आणि ह्या गोष्टी करायला तयारच आहे. त्यासोबत मार्केटमधला जर ग्रोथ पाहता त्याला कुठंच सॅच्युरेशन येत नाही. म्हणून मी मगाशी जे अनालिसिस केलं, कॉस्ट अनालिसिस, जरी 80 सुरू झाला, जरी 33 वर संपला तरी आपण 20च रुपये पकडू तरी ही शेती चांगल्या प्रमाणावर परवडते. मॅक्सिमम 5-6 वर्षानंतर एका झाडाला किती फळं लागू शकतात? 5व्या वर्षी साधारण 20 फळं आपण त्याला कन्सिडर करून चालूया. काय 20 फळं? कारण सगळ्यात फळांचाच खेळ आहे ना, जेवढं फळ तेवढे मिनिमम 10 किलो तर होतच असले. अगदी बरोबर, 10 किलोचा मिनिमम. आणि ज्या आम्ही व्हरायटीज कमर्शियल डेव्हलप केलेल्या आहेत त्या असे अबडधबड शेपच्या नाहीत, एकदम युनिफॉर्म शेप, मिनिमम 10 किलोचं. 1-2 व्हरायटी अशा आहेत की रुद्राक्षी म्हणून समजा व्हरायटी आहे, आपण जे रुद्राक्षाची माळ घालतो, रुद्राक्ष आहे, त्या आकारातच फणस होतो. आपण लास्ट टाइम जेव्हा आला तर तेव्हा आपण तिथे हे पण बघितलं होतं. बरोबर, म्हणजे रुद्राक्षाच्या जागा 4 ते 5 किलोचा. अशा पण व्हरायटी प्रमोशन गरजेचं आहे. कारण की एवढा मोठा फणस घरी येऊन जाऊन करणार काय, असा पण प्रश्न बरेचशा लोकांना पडतो. तर एका कुटुंबाला पुरेल एवढीच व्हरायटी. आता काही व्हरायटी ज्या नव्याने डेव्हलप झाल्या त्या फक्त भाजीच्या फणसासाठी, म्हणजे ते पिका म्हणून त्याला गोडवा नाही. छोटा जेव्हा फणस असतो जो तुम्ही आता घरी जाऊन, म्हणजे आपण त्याच्यावरती प्रोसेसिंगवर येऊच, पण घरी जाऊन त्याच्या प्रकारची भाजी बनवू शकता, वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. तो फणस, फणसामध्ये 3 पॅटर्न्स आहेत. एक छोटा फणस, एक मिडल स्टेजचा फणस आणि एक मोठा फणस. म्हणजे 2.5 ते 3 किलो पर्यंतचा फणस जो बी डेव्हलप व्हायच्या अगोदरचा, तो पण खाल्ला जातो. तो सर्वात जास्ती खाल्ला जातो. जो विगन मीट इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त डिमांडेड आहे तर तो फणस आहे. नंतरचा जो फणस आहे जे चिप्स मेकिंगला वगैरे जो वापरला जातो तो 3 किलो ते 8 किलोच्या मधला फणस आहे. आणि 8 किलोच्या जेव्हा वर जातं त्याचं वेट तेव्हा तो पिका म्हणून जास्त कन्झम्पशन. म्हणजे फणस जे आहे ते फक्त मार्केटमध्ये न विकता आधी पण विकू शकतो, मिडल स्टेजला पण विकू शकतो आपण, आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी विकू शकतो. पण तसं मार्केटिंग झालेलं नाही तर ते झालं तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मी तुम्हाला सांगू, एक उदाहरण सांगतो. आपल्या इथं पावस, रत्नागिरीच्या इथं पावस म्हणून गाव आहे, तिथला एक मुलगा गेल्या वर्षी आला होता आमच्या फार्मवर. त्यानं म्हणाले की, माझ्या वडिलांना म्हणाले की काका माझ्याकडे 8 फणसाची झाडं आहेत. मी दरवर्षी काय करतो, वटपौर्णिमेला 10-20 रुपयाला काका फणस विकतो, मला ह्या वर्षी काहीतरी नवीन करायचंय. आणि माझ्या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे जुन्या झाडाचं, नॅचरल, की ते माझं एप्रिल महिन्यात पिकतं. तर बाबा त्याला काय म्हणाले की एक काम कर, तू साध्या आपल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात बघा, ट्रान्सपरंट, तू काय कर, प्लॅस्टिकच्या पिशव्या घे, त्याच्यामध्ये 10-10 गरे टाक काय, आणि ते तू रत्नागिरीच्या मार्केटमध्ये विक. बरोबर काय, त्यानं त्या एका फणसाचे, जो तो 10 आणि 20 रुपयाला विकत होता, एका फणसाचे 400 रुपये त्या मुलग्याने केले. त्याला नो ब्रँडिंग, नो पॅकेजिंग, नो प्रीमियम मार्केटिंग, नथिंग. 400 रुपये का, तर तुम्ही म्हणजे काय म्हणतात, एनर्जी सेव्हिंग केलात ना. आता आपण स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटवरनं का मागवतो, कारण की आपल्याला बनवायचा कंटाळा येतो. सेम प्रकार तुम्ही 10 गरे जर पॅकिंगमध्ये, मग तेव्हा आम्हाला या गोष्टी रिअलाइज झाल्या की जर द्राक्ष पनेट पॅकमध्ये येतं, जर स्ट्रॉबेरी पनेट पॅकमध्ये येते, तर फणस का पनेट पॅकमध्ये येतात. आणि ऑलरेडी पनेट पॅकमध्ये मलेशिया आणि व्हिएतनामला तुम्ही एअरपोर्टवर विकले जातात, ज्याची कॉस्ट अगदी इंडियन करन्सीमध्ये 250 रुपये 300 रुपयावर आहे. आपल्याकडे 10 गऱ्यांचं पॅक 100 रुपयाला जरी विकलं गेलं, आणि एका फणसामध्ये मिनिमम 100 ते 150 गरे असतात, तर 100 गरे 10 गऱ्यांचं एक पॅकिंग म्हणजे 1000 रुपये तुमचे एका फणसाचे झाले. 20 रुपये कुठे आणि 1000 रुपये कुठे? तुम्ही त्याचे ना चिप्स केले, ना त्याच्या बियांचा वापर केला, नाही व्हॅल्यू एडिशन केलं, फक्त ब्रँडिंग, मार्केटिंग, पॅकेजिंग. फणसामध्ये फक्त एक मोठं शासन दरबारी पण एक मोठा अभाव काय याच्यामध्ये न होण्याचा मी तुम्हाला सांगतो की कोल्ड चेन सिस्टीम मेंटेन नाहीये. जी कोल्ड चेन सिस्टीम किंवा रायपनिंग सिस्टीम जी बनानामध्ये झाली किंवा जी द्राक्षामध्ये झाली, ती फणसामध्ये मोठा अभाव आहे. कारण की फणस हा पेरिनियल क्रॉप, जसं मी बोललो, वर्षातनं एकदाच होतो. तर ह्या ज्या गोष्टीची सांगड जी आम्ही गेले 7-8-10 वर्षामध्ये बसवत आलोय, ती इथून पुढे त्याला चांगले ब्राईट दिवस आहेत आणि शेतकऱ्यांना चांगले देत नाही. हेल्दी कोणत्या महिन्यात हार्वेस्टिंग येतं, ह्याला स्टोर
स्टोअर करू शकतो का आपण? आता हार्वेस्टिंगचं मी तुम्हाला सांगू की डिपेंड्स ऑन द व्हरायटी, म्हणजे व्हरायटीवर अवलंबून असल्यामुळे काही व्हरायटी आमच्याकडे जे ते डिसेंबर जानेवारीत फणस पिकतात. जसा हापूस आंब्याची पेटी पहिली 20,000 रुपयाला विकली जाते आणि नंतर ती 4-5 हजारावर येते, तसा फणसाचा पण केस आहे. म्हणजे काही शेतकरी आमच्याकडचे आता जर डिसेंबर जानेवारीत फणस पिकत असेल तर 1000 रुपयाला एक फणस पिकतात. अगदी परदेशात देखील आपल्या नातलगांना पाठवून देतात फ्लाईटने, असा पण प्रकार आहे. पण मेन फणसाचं जी जुनी झाड आहेत याचा पिकण्याचा सीझन कधी येतो? मे किंवा जून महिन्यात. आणि तुम्ही बघाल की शेवटच्या आठवड्याच्या मे पासून किंवा पहिल्या आठवड्या जून पासून कोकणामध्ये किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस व्हायला सुरुवात होते. जून पासून स्टार्ट होतो. जून पासून सुरुवात होते. त्यामुळे तो मोठा अभाव आहे. त्यामुळे ह्या ज्या नवीन व्हरायटीज जी लागवड आहे ना ही फार महत्वाची आहे. कारण की उन्हाळ्यात तुम्ही बघा, तुम्हाला हापूस आंबा पावसाळ्यात खाऊ वाटणार नाही, बरोबर आहे की कुठलंही फळ जास्ती पावसाळ्यात खाऊ वाटत नाही, आपल्याला पीक समरमध्ये खाऊ वाटतं. तर ह्या व्हरायटी ज्या आम्ही फोकस केल्या आहेत तर अशी लागवड जर झाली तर त्याला चांगला रेट मिळतो. आणि जी जुनी झाडं आहेत, आता जर तुम्ही स्टोरेजचं म्हणालात, जर भाजीचा छोटा फणस असेल तर त्याला साधारण 20 दिवस तरी काही होत नाही, छोटा फणस. पण जर फणस पिकायला आलेला असेल तर तो 6-7 दिवसात पिकतो फणस. पण तो जर तुम्ही कट केलात तर तो 2 ते 3 दिवसात फ्रेशमध्ये कन्झम्पशन करावा लागतो. जर ती कोल्ड चेन सिस्टीम मेंटेन असेल, म्हणजे आमच्या आता मी जो प्रोसेसिंग युनिटचा प्रोजेक्ट करत आहे तर त्याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की पूर्ण एंड टू एंड कोल्ड चेन सिस्टीम, म्हणजे फ्रोझनमध्ये, म्हणजे जे बाहेरच्या देशात ज्या टेक्नॉलॉजी नवीन नवीन आलेल्या आहेत त्या आपण थोड्याफार अवलंबल्या पाहिजेत. जर रत्नागिरीला अंजावरनं जर फणस पनेट पॅकमध्ये जर पुण्याला आणि मुंबईला येतोय तर तो रेफर व्हॅनच यायला पाहिजे. रेफ्रिजरेटेड व्हॅननं येईल तेव्हा तो 4 दिवस फ्रेश राहील आणि तेव्हा मला ते कॉस्ट इकॉनॉमिकली तो व्यवसाय परवडेल. म्हणजे उद्या अख्खा फणस न घेता उद्या मॉल्समध्ये लोक पनेट पॅक्स घेतील आणि स्वतःच्या घरी घेऊन जातील. 200 ग्राम कोणी घेऊ शकतो, 250 ग्राम, अर्धा किलो, आणि त्याला चांगले पैसेही मिळू शकतील. तर ही जी शेल्फ लाईफचा विषय आहे ना ह्याच्यावरती फार काम होणं गरजेचं आहे. त्याला एकमेव ऑप्शन जे आहे, आता बरेचशा फाउंडेशन सोबत वगैरे मी पण काम करतो म्हणजे ह्याच्या माध्यमातून, म्हणजे नॉलेज पार्टनर म्हणून. तर ते फोकस काय करतायत की कोल्ड चेन सिस्टीम डेव्हलपमेंट, सोलर ऑपरेटेड कोल्ड स्टोरेजेस, ही जी सिस्टीम आहे, आता तुम्ही माहिती आला तेव्हा तुम्ही बघितलं असाल की सोलर ऑपरेटेड कोल्ड स्टोरेज पण बसलेले आहेत. तर तशा प्रकारची सिस्टीम जर फणसाला आपण व्यवस्थितपणे अवलंबली ना तर त्याला चांगल्या रीती सस्टेनेबल. मला तर वाटतं पहिली गोष्ट काय व्हायला पाहिजे पता आहे तुमच्या, काय वाटतं असं मला वाटतं तुमच्या बोलण्यात असं मला वाटतं की आधी माणसांना हे खायचं कसं ते कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे कच्चं कसं त्याची भाजी करून खायची, मधलं बियाच्या हिशोबाने येते, आणि एकदम पिकल्यानंतर कसं खायचं, 3 स्टेजेस आहे त्याला खायचं, त्या आधी अवेअरनेस व्हायला पाहिजे. मग ते मार्केटमध्ये डिमांड वाढेल. डिमांड वाढल्यानंतर मग मला वाटतं की आपण ते कोल्ड चेन सिस्टम आणि त्याला पोहोचवणे, ह्याची जी खायची पद्धत जी आहे ना ती त्या भागातल्या लोकांना चांगली माहिती आहे. म्हणजे कोकणातल्या माणसाला पिका फणस कसा खायचा तो चांगला माहिती आहे. नॉर्थ इंडियातल्या माणसाला त्याचं लोणचं कसं करायचं चांगलं माहिती आहे. पण त्या नॉर्थ इंडियातल्या माणसाचं नॉलेज शेअरिंग नागपूरच्या माणसासोबत नाहीये. बरोबर. नागपूरमध्ये आता तुम्ही बघाल, आता तुम्हाला खोटं वाटेल, आपण म्हणतो फणस हा कोकणातला, आपण स्पेसिफिक फक्त आपल्या मागे असं मिथ आहे. माझ्याकडनं गेल्या 5 वर्षामध्ये 2300 एकरवर नवीन लागवड झाली. तुम्हाला खोटं वाटेल, साधारण 1200 ते 1300 एकर लागवड ही विदर्भात झालेली आहे. सर्वात जास्ती लागवड विदर्भात झालेली आहे. तुम्ही बघाल की परत उदाहरणात सकट टेम्परेचरनं खराब नाही व्हायचं, मग नाही होत त्याला, कारण की फणस हे साधारण 49 डिग्री टेम्परेचर पर्यंत त्याला होतं. आणि जसं तुम्हाला म्हणतो याला पाणी फार कमी लागतं, हा त्याचा मेजर ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे असं कुठलंच क्रॉप नाही की सगळीकडे होतं. म्हणजे तुम्ही हापूस आंबा नागपूरला होऊ शकत नाही, पण फणस तिकडे होऊ शकतो चांगला. आणि तुम्ही बघाल की आता अमरावतीवरनं माझ्याकडे शेतकरी आले होते, त्यांनी गेल्या वर्षी 1100 झाडांची लागवड केली. त्याच्याबाबतची तुम्हाला स्टोरी सांगतो, म्हणजे त्यानं शेतकऱ्यांना आपल्याला रेप्लिकेशन किंवा त्यांना नॉलेज बेस मिळू शकतो. की ते म्हणाले की 7-8 झाडं माझ्याकडे आहेत, कुठनं जर मी केरळला की कुठं तरी गेलो तर तिकडनं आणली होती, आता 8 वर्षाची झाडं आहेत ती. ह्या वर्षी म्हणाले मी 8 झाडापासून 47,000 रुपये मी कमवले. कसे कमवले? तर व्यापारी आला, मी फक्त त्याला झाडावरनं काढून दिले, त्याने माझ्याकडनं ते छोटे छोटे फणस पर किलोच्या रेटनं घेऊन गेला. जर 8 झाडं 47,000 रुपये देऊ शकतात तर त्याने विचार केला 100 किती देऊ शकतात, 1000 किती देऊ शकतात. तर त्यानं 1100 झाडांची गेल्या वर्षी लागवड केली. मी म्हटलं पण कोण एवढं घेऊन जाते, म्हणजे मला पण ते विशेष वाटलं नाही एवढा तुमचा फणस कोण घेऊन जाते. तर आता जी मोठमोठी लग्न होतात 5,000 लोकांची, 10,000 लोकांची, तर जसं आता बटाटा म्हटलं की बटाट्याची भाजी शक्यतो आपण लग्नामध्ये प्रेफर करत नाही. नॉनव्हेज सगळ्याच लग्नांमध्ये असतं असं नाही, पण मग त्यातला मिडल वे काय. तर मग आता मार्केटमध्ये जे केटरर्स आहेत, जॅकफ्रूटचे कबाब, जॅकफ्रूटची बिर्याणी, जसं पनीर टिक्का आहे तसं जॅकफ्रूट टिक्का, अशा प्रकारच्या रेसिपीज जशा पुढे यायला लागल्या. पुण्यात पण मी बघितलं जॅकफ्रूट बिर्याणी बघितली. तर अशा प्रकारच्या ज्या रेसिपीज पुढे यायला लागले, तर त्यामुळे हा फणसाचा जो डिमांड आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली. फक्त लोकांना हे माहित नाही की एखाद्याला व्यापाऱ्याला किंवा केटररला माहित नाही की अरे लांजामध्ये 1500 झाडं आहेत,
जिथे एवढा फणस मिळू शकतो, किंवा बाबा अमरावतीत एवढी झाड आहेत, तर ती जी डिमांड सप्लाय गॅप जो आहे ना, ते ब्रिजिंग करायचं काम आम्ही करत आहे आणि ते सगळ्यांनीच करायला पाहिजे. ऑर्गनाइज नाहीये. जसं मी बोललो की 85% देशामध्ये फणस आहे, तर रिसेंटली मी आता आसाम मेघालयमध्ये देखील गेलो होतो. तर तिकडचे राज्य सरकार त्यांना देखील हा विषय, मी जर बघायला गेलो की आम्हाला असं वाटलंच नाही मेघालयच्या ज्या साऊथ गारो हिल्स किंवा ईस्ट गारो हिल्स जो भाग आहे, जयंतिया हिल्स वगैरे, जिथले ते सीएम तिथलेच आहेत त्या भागामधले, त्या कम्युनिटीचे, तर त्याच्यामध्ये मी बघितलं की मला ते सेम कोकणच वाटत होता. फक्त तिथं नारळ दिसले नाहीत, बाकी तिथं आंबा आहे, बांबू आहे, फणस आहे, सगळं तसंच आहे. तर त्या राज्यांमध्ये आता सेल्को फाउंडेशन म्हणून बँगलोरची फाउंडेशन, त्यांनी हा मला नॉलेज पार्टनर म्हणून घेतलेला आहे पूर्ण भारतामध्ये फणस याच्या स्टडीसाठी. तर पहिले 3 राज्य कुठले फोकस केले, महाराष्ट्रात झाला, आपण केलं याच्यामध्ये बऱ्यापैकी काम. तर त्यांनी मेन फोकस राज्य होते आसाम, मेघालय आणि ओडिसा. तर 2 राज्य मी कव्हर केले 5-5 दिवस दोन्ही याच्यामध्ये. तर तिथं मला दिसलं की जी परिस्थिती 2016 साली आमची होती, ती परिस्थिती 2025 मध्ये आज देखील त्या राज्यांची आहे. जसं बघाल की ओडिसा, झारखंड, छत्तीसगड अमाप म्हणजे लाखो टन, म्हणजे तुम्ही जर इकॉनॉमिकली कॅल्क्युलेट केला आणि हा पण रेकॉर्डेड फिगर नाही, 40,000 करोड रुपयाचा फणस दरवर्षी भारतामध्ये वायाला जातो. अँड दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इकॉनॉमी इन द हॉर्टिकल्चर क्रॉप. तर अशा प्रकारचं जे आहे, मग तिथनं आता गव्हर्नमेंट सोबत आपण आम्ही देखील काही कामं करत आहोत. म्हणजे जपानचे जायका सारखे प्रोजेक्ट्स आहेत किंवा टाटा ट्रस्टचे लोक तिथं सपोर्ट करत आहेत की हे ॲग्रिगेशन, म्हणजे सुरुवातीला बाबा बेसिक कमर्शियल कल्टिवेशन फोकस, म्हणजे सेम रेप्लिकेशन जे आम्ही इकडे केलं, ते जे व्हिएतनाम मलेशियामध्ये झालं, ते तर तशा प्रकारचं ॲग्रिगेशन, मग त्याचं बेसिक प्रोसेसिंग, मग त्याचं सेकंडरी प्रोसेसिंग, मग त्याचा एक ग्लोबल ब्रँड, म्हणजे ग्लोबल नाही सॉरी पण नॅशनल लेवलचा ब्रँड जॅकफ्रूटमधून निर्माण होऊ शकतो. कारण की तुम्ही आज बघाल मखाना आहे, आत्ता मखाना बोर्ड झाला म्हणजे 6 महिन्यापूर्वी, बरोबर, मखानाला किती डिमांड आली मखानाच्या. हा मी तेच आता लक्षात आलं तुम्ही बोलल्या मखाना हे माहितच नव्हती गोष्ट. आणि जसं ग्लोबली एकदम सुपरफूड म्हणून डिमांड वाढली, तर मखाना 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 प्रत्येक मेडिकलमध्ये प्रत्येक ठिकाणी आहेच. तुम्ही गुगल जरी केलं तर मखाना, जॅकफ्रूटचा सोर्स हा मखानाच्या शेकडो वर्षापूर्वीचा आहे आणि 20 ते 25 पट न्यूट्रिशियस हेल्दी फूड हे जॅकफ्रूट आहे. पण एकमेव अभाव काय झाला की, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगलं काय झालं मखानाच्या बाबतीत, ह्याच्यामध्ये अभाव काय झाला की मखानाचं ब्रँडिंग मार्केटिंग झालं. त्याचा आता मखाना बोर्ड झाला 100 करोड रुपयाचा. मी स्वतः प्रयत्न करतोय की जॅकफ्रूट रिसर्च सेंटर भारतातलं पहिलं व्हावं, जेणेकरून काय की रिसर्च सेंटरमुळे काय होतं की जगभरातली लोक तिथे येतात, त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग होतं, नेटवर्किंग होतं. आज जर बघाल की US आणि UK मध्ये, म्हणजे एक द जॅकफ्रूट कंपनी म्हणून जगातली सर्वात मोठी कंपनी आहे जॅकफ्रूट प्रोसेसिंगवर काम करणारी, ज्याचा टर्नओव्हर हा 200 कोटीच्या वर गेलेला आहे फक्त फणसावरती. त्याची जी फाउंडर मुलगी आहे ही तुमच्या माझ्या वयाचीच आहे संतोष भाऊ. ती पूर्वी इकडं मुंबईपासून केरळपर्यंत फिरायला यायची ती मुलगी, आणि तिनं ऑब्झर्व केलं, म्हणजे तुम्ही बघा ह्याच्यामधली मजा अशी आहे, तिनं ऑब्झर्व केलं की नेमके ते मे महिन्याच्या दरम्यान यायची ती दरवर्षी. तिनं बघितलं बरेच वर्ष की अरे फणस सारखं हे झाड इथं आहे जे आमच्याकडे नाहीये, एवढी मोठी फळं धरतात, तर ह्याचं काय होऊ शकतं. तर तुम्हाला खोटं वाटेल, आज देखील केरळमधनं मोठे कंटेनर्स भरून फणस इकडून तिकडे जातो, तिकडं प्रोसेसिंग होतो, आणि 200 करोड रुपयाची कंपनी आहे फणसावरची, फक्त विगन मीटवरची. मग जर तुम्ही बघाल की असं नाही की मार्केट नाहीये, असं नाही की बाबा त्याचं अवेअरनेस नाहीये, ग्लोबल अवेअरनेस नाही, पण त्याची व्हॅल्यू, म्हणजे जसं माझ्या वडिलांना वेड्यात काढण्यापासूनच्या गोष्टी झाल्या, आणि ते बरोबरच आहे. कारण की नवीन एखादी आपण गोष्ट करत जात असेल तर लोकांना असं म्हणतील अरे वेडा माणूस आहे का, पण वेडा माणूसच इतिहास घडवू शकतो, ही खरी गोष्ट आहे. तर त्याची जी ब्रिजिंग जी करायची गोष्ट जी आली, आता जर बघाल रिसेंटली भारत आणि UK मध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं. त्या फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये सर्वात प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप हे फणस आहे. प्रत्येकाने गुगल करून बघावं का एवढी डिमांड वाढते. कारण की सगळे देश हे व्हेजिटेरियनकडे वळत आहेत, आणि एकमेव विगन मीट म्हणजे मीट सबस्टिट्यूट जर असेल ते फक्त आणि फक्त फणसच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की काही सोयाबीन पासून विगन मीट बनवायचे प्रयत्न झाले, आणि ते बऱ्यापैकी मार्केटमध्ये आता हळूहळू ग्रो होत आहेत. सोयाबीन तुम्ही बघाल तर त्याला रबरासारखं टेक्स्चर आहे, पण तुम्ही जॅकफ्रूट छोटा फणस बघा त्याला चिकन सारखं टेक्स्चर आहे, त्याला मटन सारखं च्युवीनेस आहे. त्यामुळं हे न्यूट्रिशियस मोस्ट फायब्रस फ्रूट, आणि हे भविष्याचं फ्युचर फूड आहे. आता सुपर फूड तुम्ही मखाना म्हणतात, पण फणस हे सुपर फूड गेले 50 वर्षापासून माहिती आहे, पण नो ब्रँडिंग मार्केटिंग. तर त्यामुळे हा मोठा अभाव आणि मोठा गॅप त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघूया, मला वाटते कोणताही जर शेतकरी उतरत असेल तर त्याने एकदम 1000 झाडं 500 झाडं लावावी, का 2-4 झाडं लावून ट्राय करावं मग वाढवावं 2 वर्षानंतर. मला असं वाटतं की किमान एखाद्या शेतकरी जर लागवड करत असेल ना, तर त्यांनी 25 ते 50 झाडं तरी लावावीत. का तुम्हाला सांगतो, तुम्ही 2-4 झाडं लावली तर त्याला तुम्हाला 3 वर्ष वेटिंग पिरियड आहे. तर परत तुम्ही जेव्हा वाटतं की अरे तेव्हा मी एवढी लावली असती तर तसं मला चांगलं अजून उत्पन्न मिळालं असतं, तर 25 ते 50 झाडांना काही फार मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही, त्यांनी त्या ट्रायल बेसिसवर लावू शकतात. वर्ष 2 वर्षात
फळं येईपर्यंत वाट बघायची पण गरज नाही. 1 वर्षानंतर आपल्याला समजून जातं की त्याची ग्रोथ केवढी झाली ती. त्या ग्रोथ वरनं मग त्याचं रेप्लिकेशन करू शकतो. तोपर्यंत मार्केटिंगची चेन पण सगळी सेटअप होऊ शकते. आणि आम्ही हा म्हणजे जसा द्राक्षामध्ये प्रयत्न झाला की जसं बाकीच्या क्रॉप्समध्ये प्रयत्न, जसं आता मी मेघालयमध्ये बघितलं की लॅकडॉन टर्मरिकसाठी म्हणजे हळदीसाठी जो प्रयत्न झाला तो प्रयत्न आपण फंडसाठी करणं गरजेचं आहे. आणि जो आम्ही करत आहोत की बायबॅक सिस्टीम्स करणे किंवा फणस जो वायाला जातो त्याचं युटिलायझेशन करणे. पण बायबॅक तुम्ही एवढं खरेदी करून तुम्हाला तेवढं होईल का? ते समजा 10 टन 20 टन तेवढं स्टोरेजची कॅपॅसिटी पाहिजे किंवा त्याचं पाईप प्रोसेसिंग बनवायला आलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण की आमच्याकडे आता सध्या जिकडेला जो प्रोसेसिंग युनिट सेटअप मी करत आहे तो 1 मेट्रिक टन पर डेचं प्रोसेसिंगची कॅपॅसिटी आहे त्याची. आणि फणस जर बघाल तर 3 महिन्यासाठी प्रीमियम पीकला येतो. तर मॅक्सिमम प्रोसेसिंग ह्या पीक काळामध्ये करून मग आम्ही त्यासाठी कोल्ड स्टोरेज सेटअप करत आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये काय, फणस आणला, प्री प्रोसेस केला, डंप करून ठेवला. कुठलीही फूड इंडस्ट्री चालण्यासाठी किमान 250 दिवस तरी ती चालायला पाहिजे आणि त्यासाठी स्टोरेज हे फार महत्त्वाचं आहे. तर ती आम्ही सिस्टीम राबवलेली आहे. परत त्यासोबत FPO मध्ये आता आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतो, पण आपण त्याच्यामध्ये काय बघतो की फक्तच 2-5 लोकच त्याचे लीडर असतात आणि सगळ्या गोष्टी करतात. फणसामध्ये हे ऍक्च्युअली शेतकरी उत्पादक कंपनीत भारी रेप्लिकेशन करता येऊ शकतं की वेगवेगळ्या भागामध्ये. आता काही महिला आमच्याकडे तळलेले फणसाचे गरे बनवतात. हो, मी बघितले. त्यांच्या आम्ही अपलिफ्टिंग अशा प्रकारे करतो की तुम्ही जर 50 किलो जर बनवतात तर तुम्ही 500 किलो बनवा. आम्ही फक्त हायजीन तुम्ही मेंटेन ठेवा आणि त्याला व्यवस्थित पॅकेजिंग ठेवा. तुमचे 500च्या 500 किलो आम्ही चिप्स पण विकत घेऊ. जेणेकरून काय होईल, अल्टिमेटली त्या महिलेचा किंवा त्या सेल्फ हेल्प ग्रुपचा आर्थिक उदरनिर्वाह त्यांचा आणि इकॉनॉमिक ग्रोथ त्यांची झाली. आणि इकडे अल्टिमेटली सगळ्याच गोष्टी मी प्रोसेसिंगमध्ये आणून मीच प्रोसेस करण्यापेक्षा या FPOतल्या शेतकऱ्यांचं पण देखील अपलिफ्टमेंट त्याच्यामध्ये आपण करू शकतो. शेतकऱ्यांची FPO केलेली आहे टोटल 1077 शेतकऱ्यांची आपली कोकणातली सर्वात मोठी FPC आहे आणि भारतातली पहिली FPC आहे जी फक्त फणस या क्रॉपवर फोकस काम करते. फक्त तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे ती फणसावर काम करते. बेसिक फणस हे त्याच्यावरती प्रोसेसिंग. आणि तुमचा आता जे सेटअप आहे तो सगळा कुठे आहे? लांजाला झापडे म्हणून गाव आहे, तिथं आहे. तिथे स्वतःची आमची 28 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये 1500 फणसाची झाडं, 86 व्हरायटीज आणि FPCच्या अंडर साधारण 2200 ते 200 एकर नवीन लागवड झालेली आहे. मस्त मस्त. ती कोकणातच झालेली आहे? नाही, पूर्ण महाराष्ट्रभरात लागवड झाली. FPC पूर्ण महाराष्ट्र मिळून आहे का फक्त कोकणातली? त्याच्यामध्ये बेसिकली जास्तीत जास्त अगदी मराठवाड्यातले काही जिल्ह्यातले शेतकरी आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, जास्ती कोल्हापूर या भागातले आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागात. काय असं झालंय का तुम्ही 4-5 वर्षापूर्वी ज्यांना झाडं दिलेत त्यांना फणस लागलेत आणि ते विकायला लागलेत? 100% लोक विकायला लागली आहेत. आणि तेव्हा देखील आमचं हेच झालं होतं की आम्ही बायबॅक करू, पण ज्यांच्याकडे फणस धरून आता विकायला लागलेले आहेत ते आमच्याकडे बायबॅकला येत नाहीत. कारण की आम्ही जर 15-20 रुपये किलो रेट देतोय तर त्यापेक्षा त्यांना चांगला रेट मिळतोय, त्यामुळे त्यांचे विकून मोकळे होतात. यवतमाळ या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये पुसद वगैरे या बेल्टमध्ये खूप लागवड झाली आणि तिथे मी बघितलं की युनिकनेस असा आहे की फणसाची शेती आणि शेजारी त्यांनी फेन्सिंगला करवंदाची शेती केली आहे. अरे वा. आमच्याकडे हिरवी करवंद राहतात, इकडे ती लाल कलरची करवंद राहतात जी चेरीसाठी पानामध्ये युज केली जाते. मी 2 वर्षापूर्वी झाडं मध्य प्रदेशला दिली होती, तर तिथं मी गेलो होतो व्हिजिटला 7-8 महिन्यापूर्वी. तर तेव्हा मी तिथं बघितलं की त्यांनी कोबी आणि मिरचीचं इंटरक्रॉपिंग केलंय. मधली जागा वाया तर कोबी आणि मिरचीचं इंटरक्रॉपिंग. म्हणजे मगाशी जे आपलं म्हणणं होतं की 3 वर्ष आपल्याला कसे घालवायचे, तर लोकांनी त्यांच्या परीने त्यांच्या भागानुसार बरेच नवीन प्रयोग केले आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट यामधनं करत आहे. म्हणजे माझं काय बोलण्याचं हे आहे मिनिंग की मेन क्रॉप म्हणून जाऊ शकतो का एक साइड बाय साइड म्हणून चालू जाऊ शकतो? 100% मेन क्रॉप म्हणून आपण त्याच्यामध्ये जायला पाहिजे. कारण की म्हणजे जसं मी बोललो की 100 वर्ष तुम्हाला ते उत्पन्न देणार आहे. बरोबर. साईड बाय साईड फणसाला फक्त काय की त्याच्या उंचीपेक्षा कमी होणारे जे झाड आहेत ते तुम्ही त्याला इंटरक्रॉपिंग करा. आता म्हणजे जे मोठमोठे डोंगर आहेत समजा ह्याला कर्नाटकमध्ये, केरळमध्ये ह्याला अननस लागवड होते आणि मेन क्रॉप म्हणून जाण्याची काय गरज आहे? कारण की फणसाची आता तुम्ही बघाल ना, बर्गर पॅटीज बनायला लागल्या, त्याचे नगेट्स बनायला लागले, त्याचे कबाब बनायला लागले. आता हैदराबादमध्ये मी गेलो तर 3 प्रकारचे बिर्याणी आहेत, फणस बिर्याणी म्हणजे जॅकफ्रूट बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी. तुम्ही तिन्हीमध्ये फरक सांगू शकत नाही. तर एकदम हाय लेवल टेक्नॉलॉजी यूज झालाय आणि एकदम 0% युटिलायझेशन झाले. परत तो ब्रिजिंगचाच विषय आला. तर मेन क्रॉप म्हणून फणस जसं व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर देशाने जो अडॅप्ट केला तशा प्रकारचं मेन क्रॉप कल्टिवेशन आपल्याला अडॅप्टेशन करणं गरजेचं आहे. जसं द्राक्ष आहे, चिकू आहे, आंबा आहे, 10x5 10 करतात तसं ही मेन क्रॉप घेऊन जाऊ शकतो. येस, काही अडचण नाहीये. मला हे विचारायचं होतं की पिकं खूप म्हणजे किचकट असतात बरेच पिकं, तर हे जास्त किचकट आहे का फार इझी जातं? फणस हे मुळात त्याला झिरो मेंटेनन्स ट्रीज म्हटलं जातं. कारण की जसं तुम्ही बघाल बाकीच्या क्रॉप्समध्ये आता आपल्याकडे डाळिंबाची फार मोठी क्रांतीच घडली मध्यंतरी, पण नंतर तेल्या आल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान देखील झालं. बरोबर. द्राक्षासारखं क्रॉप हे मेंटेनन्स त्याला खूप आहे, रेसिड्यू वगैरे ह्या त्याला लायसन्स एक्सपोर्टला वगैरे पण फार इश्यू येतात, पण द्राक्षामध्ये शेतकरी फार चांगले पैसे कमवतात. जॅकफ्रूटमध्ये काय आहे की फणस हे मुळात मेंटेनन्स फ्री क्रॉप, ह्याला किचकटपणा काही नाही. 1 टाइम त्याचं प्लांटेशन,
त्याचे 2-3 वर्ष निघाले. आणि मुळात काय हे थोडं आपण काय म्हणतो ते रानटी झाड आहे, स्टर्डी झाड आहे. ह्याला काय फार काळजी लाड करत बसायची गरज नाही. त्यामुळे इझिली करण्यासारखी शेती आहे. जसं फक्त पाणी निचरावणारी जमीन आणि थोडंफार बेसिक मेंटेनन्स ऑर्गॅनिक, आणि ह्याला फार खतं फवारण्या अशी काय करायची गरज नाही. तुम्ही एफपीसी बद्दल बोलला आता की तुमची 1000 शेतकऱ्यांची एफपीसी आहे, कोकणातली सगळ्यात मोठी एफपीसी आहे. मग एफपीसी एक्झॅक्टली एका पिकासाठी काय वर्क करते? आणि खूप सारे शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज आहेत. कोण आले शेती करतोय, कोण हळदीची शेती करते, कोण चिकूची करते. तुम्ही जे वर्कआउट करताय त्यातनं तुम्हाला किती फायदा होतोय, एफपीसी ला किती फायदा होतोय हे सांगा. आणि ऑदर कोणी करत असेल तर त्यांना काय होऊ शकतो? एफपीसी मध्ये मुळात आम्ही जसं मेन काय बोललो की मेन म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने प्लांटेशन केलं, समजा नवीन नर्सरीतनं झाडं नेऊन त्याने प्लांटेशन केलं, तर मुळात त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंग हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुळात फणस का लागवड करायची. आता तर पूर्वी आम्हाला ते सगळं सांगत बसायला लागलं स्क्रॅच पासून, पण आता लोक आणि शेतकरी फार हुशार झाले की पैसे कमवायला यायला लागले, मिळवायला लागले की आपोआप ते रेप्लिकेशन करतात. तर मुळात कुठल्या व्हरायटीज आणि त्याचं प्लांटेशन केलं तर जर विकायचा प्रश्न असेल तर तो बायबॅक करणे, होल फ्रुट्स असेल किंवा प्रोसेस फॉर्ममध्ये जसं चिप्स वगैरे मी बोललो. काही एफपीसीज जसं समजा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीमध्ये काही एफपीसीज आहेत, किंवा राजापूरमध्ये, सिंधुदुर्गात कणकवली साईडला एफपीसीज आहेत. फणसाच्या नाही, ते वेगळ्या क्रॉपमध्ये एफपीसीज काम करतात. पण मुळात जर बघाल की हॉर्टिकल्चरमध्ये ते वन टाइम, आता द्राक्ष पण वर्षातनं काही महिन्यांसाठी असतं, वर्षभर नसतं. तर ऑफ सीझन मध्ये काय करायचं, मग त्या एफपीसीज आम्हाला अप्रोच होतात आणि आम्ही एफपीसीचं पण कोलॅबोरेशन केलंय. नॉट ओन्ली फार्मर्स, की ट्रेडिंग तरी आपल्याला ऍटलीस्ट सुरू करू. म्हणजे दापोली भागातली एखादी एफपीसी पुढे येते आणि ती म्हणते की मिथिलेश भाऊ आम्ही ह्याच्यातले 15-20 टन 30 टन फणस गोळा करून आम्ही तुमच्याकडे पाठवतो. म्हणजे आम्हाला आमच्या एफपीसी मध्ये वर्क ट्रेडिंगच्या माध्यमातून आम्हाला 2 पैशाचा फायदा मिळू शकेल, जेणेकरून तुमची रॉ मटेरियल फुल मिळेल. म्हणजे मी माझ्या एफपीसी मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जरी बोललो तरी मला जर कधी कधी खूप सारा फणस येईल, पण कधी कधी फणस पण येणार नाही. त्यामुळे नॉट डिपेंडंट ऑन दॅट, त्या बाकीच्या एफपीसी मधून पण त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं रेप्लिकेशन आम्ही केलं. आता थोडं पुढच्या स्टेप, जसं प्रोसेसिंग युनिट माझं काम पूर्ण होत आलेलं आहे माझं, त्याच्यामध्ये काय केलंय की चिप्स जसे आहेत तर तसं आम्ही आउटसोर्सिंग पण करणार आहे. म्हणजे सगळं प्रोसेसिंग, म्हणजे बीचं प्रोसेसिंग, बी सगळी आणणे आणि इथं प्रोसेस करणे. चिप्स पण काय होतं फणसाच्या बियाचं? आता त्याच्यावरती तर फार मी येतो. आपल्याला म्हणजे बदाम आपलं माहिती आहे, आपल्याला म्हणजे लहानपणापासून शिकवलं की बदाम पाण्यात घालायचा, भिजत सकाळी साल काढायची, खायचं, आपला ब्रेन शार्प होतो. फणसाच्या बीचं जेव्हा आम्ही न्यूट्रिशनल अनालिसिस केलं विथ कम्पॅरिझन विथ द आल्मंड, म्हणजे याच्या बदामासोबत 4.5 पट त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जास्त आहेत फणसाच्या बी मध्ये. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक भाजून खात होते, लोक उकडून खात होते. नवीन जनरेशनला आता हे कोणालाच माहित नाही. फणसामधला सर्वात महत्वाचा आणि न्यूट्रिशियस घटक ही फणसाची बी आहे आणि तीच आपण फेकून देतो. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे लंडनला, तिने मला एक फोटो पाठवला होता 7-8 महिन्यापूर्वी. इंडियन करन्सीमध्ये 1150 रुपयाला फणसाची बी तिथे विकली जाते आणि इकडे त्याची व्हॅल्यू बिग झिरो. काय तर त्याच्या माध्यमातून ही फणसाची बी आता मैद्याला सबस्टिट्यूट म्हणून फणसाची बीचा वापर करायला व्हायला लागला. कारण की आपण कुठेही हॉटेलिंगमध्ये गेलो तर रोटी असते, म्हणजे मैद्याचा वापर जास्ती होतो आणि गट प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स लोकांना सुरू होतात. तर त्याचा जर 100% वापर करू शकत नाही कॉस्ट इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने, कारण की मैदा फार चिपर आहे. फणसाची बी सगळं प्रोसेसिंग करायचं म्हटलं तर कॉस्टली प्रोसेस. तर ॲटलिस्ट 50% मिक्सर करून ह्याच्यामध्ये हेल्थ कंपोनंटमध्ये फणसाच्या बीचा जास्ती वापर होतो. फणसाची बी ही तुम्ही कशामध्ये, म्हणजे तुम्ही कुठलीही भाजी करा त्यामध्ये तुम्ही बॉइल्ड फॉर्ममध्ये करू शकता. आणि आम्ही एक त्याचे बाय प्रोडक्ट पण करायचं आहे. जसं ड्रायफ्रूट म्हणून जॅकफ्रूटचं कसं प्रमोशन होईल, जसं बदाम ड्रायफ्रूट होतं, काजू ड्रायफ्रूट म्हणून झाला, त्याच्यापेक्षा न्यूट्रिशियस असून पण, काजूपेक्षा पण न्यूट्रिशियस असून फणसाची बी असून पण त्याचं युटिलायझेशन झिरो आहे. तर एक प्रकारचं ड्रायफ्रूट मार्केटमध्ये फणसाच्या बीला इमर्जिंग टाईममध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप सारा त्याला चांगली मार्केटिंग आणि त्याच्यामध्ये डिमांड खूप सारी. बी सोडून अजून काय काय प्रोसेसिंग तुम्ही वळताय तुमची एफपीसी? आता मुळात तुम्हाला सांगतो, जो छोटा भाजीचा फणस मी तुम्हाला बोललो, व्हिगन मीट इंडस्ट्री एवढी मोठी वाढत आहे सध्याच्या घडीला की त्याच्यामध्ये आता मोठ्या आयटीसी ब्रँड सोबत आमचं थोडंफार बोलणं वगैरे सुरू आहे. किंवा मॅगडी आहे, आपण आता मॅगडीमध्ये गेलो की बर्गर खातो, त्याच्यामध्ये बटाटा आहे आणि चिकन आहे, 2 फेजेस आहेत. तर आमचं त्याच्या मागचं विजन असं आहे की ह्या 2च्या मध्ये जॅकफ्रूटला प्लेसिंग करणे. म्हणजे बटाटा पूर्ण प्रोसेस करून फ्रोझन करून तो 33 रुपये किलोच्या अराउंड पडतो आणि चिकन पूर्ण प्रोसेस करून हे करून फ्रोझन करून ते 200 रुपये किलो पर्यंत पडतं. जर आपण फणस 80 रुपये ते 100 रुपये किलोच्या रेटमध्ये आपण करू शकलो तर त्या लोकांसाठी पण एक नवीन प्लेसिंग, म्हणजे नॉनव्हेजचा सगळा टेक्स्चर, नॉनव्हेजचा फ्लेवर, पण व्हिगन प्रॉडक्ट. तर अशा प्रकारचं विजन मी त्यामध्ये घेऊन चाललोय. आणि आमच्या डोक्यात असं आहे की पुढच्या 5 वर्षांत 10 वर्षानंतर जेवढे बाय प्रोडक्ट्स मी याच्या नंतर देखील सांगेन की उद्या आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जर गेलो तर आपण ज्या नाश्त्याचा सेक्शन बघितला तर तिथं जॅकफ्रूटचा ब्रेकफास्ट असणार. जर तुम्ही ज्यूस बघितला तर तिथं जॅकफ्रूटचा ज्यूस असणार, जो शेमडा फणस आलं तर मग मार्केटिंगच्या अडचणी फार कमी होतील. एक्झॅक्टली.
तुम्ही भाताच्या सेक्शन मध्ये गेला तर बिर्याणी, जॅकफ्रूट बिर्याणी. तुम्ही स्टार्टर्स मध्ये गेला तर जॅकफ्रूटचे कबाब किंवा जॅकफ्रूटचे नगेट्स. अशा प्रकारचं जर पेनिट्रेशन पूर्णपणे जर झालं तर तशा प्रकारे जर केलं आणि ते विजन आम्ही घेऊन चाललो, म्हणजे जेणेकरून काय होईल की ही पूर्ण इकोसिस्टीम मध्ये म्हणजे मला म्हणजे मिथिलेश देसाईच किंवा फणस किंगच किंवा FPCचं हे विजन न ठेवता ते जर मोठं विजन ठेवलं तर शेतकऱ्याला पण पैसे मिळतील. म्हणजे पूर्ण इकोसिस्टीम मधले लोकांना त्याचं जर क्रॉपचं मार्केटिंग झालं, जसं ॲलोवेराचं मार्केटिंग झालं, तशा प्रकारे क्रॉपचं मार्केटिंग झालं ना, इकोसिस्टीम मध्ये सगळ्या लोकांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तर हे विजन आम्ही याच्या मागे घेऊन चालू. हा, प्रोसेसिंगवर आपण परत येऊ की आम्ही आताच्या घडीला काय करत आहे. तुम्ही किती प्रोसेसिंग करताय, त्यातून तुम्ही किती उत्पन्न मिळवताय या घडीला? आता प्रोसेसिंग मध्ये म्हणजे प्रोसेसिंग काय करतो ते देखील मी पहिलं सांगतो. आता बीचं झालं, आता फणसाचे हे तळलेले गरे म्हणजे कच्चे फणस, त्याच्यापासून म्हणजे सेकंड स्टेजचा फणस, त्यातनं तळलेले गरेला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. म्हणजे आताच्या घडीला 700 रुपये पर किलोने, 800 रुपये पर किलोने मुंबई पुण्यात विकलं जातं. पण त्याच्यामध्ये अभाव कसला आहे की प्रीमियम पॅकेजिंगचा. म्हणजे तुम्ही बघाल की प्लास्टिकच्या पॅकमध्ये येतं, साधा आपलं बेसिक बँड सिलिंग किंवा मेणबत्तीवर गरम केलेल्या पॅकेट्समध्ये येतं. तर आम्ही शेतकऱ्यांना किंवा महिला SHGचा तो आम्ही अपलिफ्टमेंट केली की तुम्ही बनवा, पॅकेजिंग आपण वापरू FPCचं, जेणेकरून काय होईल की तुमचा स्केल वाढेल आणि याच्या माध्यमातून अल्टिमेटली प्रीमियम प्रॉडक्ट मार्केटमध्ये जाईल. म्हणजे 700 रुपयाचं ते आपण 1000 रुपये किलोन पण विकू शकतो. हे कच्च्या गऱ्याचे चिप्स झाल्या. पिक्या गऱ्यांच्या चिप्सला खूप डिमांड आहे. त्याला आम्ही आता कॉर्पोरेट गिफ्टिंग देखील सुरू करत आहोत की कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये सॅम्पलिंग हळूहळू सुरू केले. म्हणजे HUL मध्ये असेल, आदित्य बिर्लामध्ये असेल किंवा मुंबई, पुणे, बँगलोरमध्ये मोठमोठे IT फर्म्स आहेत. आपण काय करतो, दिवाळी, गणपती, न्यू इयरला काय करतो, मिठाया दे, पेढे दे, जे म्हणजे पूर्णपणे अनहेल्दी आहे. त्याच्या अगेन्स्ट जॅकफ्रूटच्या चिप्स, त्यासोबत मँगोच्या चिप्स, त्यासोबत ओकराच्या चिप्स, अशा प्रकारचं जर गिफ्ट पॅकिंग बनवून ते आमचं एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये सुरू आहे. बी झाली, कच्चे झरे झाले, छोटा फणसाचं फ्रोझन मध्ये. म्हणजे आम्ही इतके वर्ष काय केलं की डीप फ्रीज मध्ये आम्ही त्याचं कटिंग करून डीप फ्रीज मध्ये. स्टोरेज आहे तुमच्याकडे? आता कोल्ड स्टोरेज आहे 30 टनाचं आहे, अजून 50 टनाचं कोल्ड स्टोरेज बसणार आहे. 80 टनाचं कोल्ड. म्हणजे काय होईल की 3-4 महिने पीक सीझन आणि पुढचे 4 महिने स्टोरेज, जेणेकरून 8 महिने तरी आम्हाला प्रोसेसिंगला पडतील. तेव्हाच ते आम्हाला काय म्हणतात ब्रेक इव्हन लवकर त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये करता येऊ शकतं. तर तो एक फ्रोझन कंपोनंट झाला. आणि दुसरं मेन म्हणजे तुम्हाला मी सांगू का की बाहेरचं जे साल आहे हे एक प्रकारचं उत्कृष्ट बाय प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यावरती कोणीच काम केलं नव्हतं. आणि काही माझ्या मित्रांनी देखील, FPCतल्या काही लोकांनी देखील त्याच्यावर काम केलं. त्याचं आम्ही न्यूट्रिशनल अनालिसिस केलं की तुम्ही बघा की फणस खाल्ला आणि साल फेकून दिलं की गाय किंवा म्हैस कितीही लांब असेल तर ती त्या वासन तिथं येते आणि ती आवडीनं खाते. आपण म्हणजे कित्येक डिकेड्स पासून हे बघत आलोय. तर ते का? तर आम्ही त्याचं जेव्हा अनालिसिस केलं आणि त्याचे जेव्हा ट्रायल्स घेतले तर दुभत्या गाई म्हशी ज्या असतात, जर त्यांनी ते फणसाचं साल किंवा त्याला आपण सारकण म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, ते जर खाल्लं तर त्यांचं मिल्क क्वांटिटी तर वाढतेच, मिल्क फॅट 2 ते 3% वाढतं. त्यामुळे ते आवडीनं खातात. आणि त्याचा हे उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे. तुम्ही मार्केटमध्ये कॅटल फीड जर बघाल, हे सगळं आर्टिफिशियल आहे, खूप महाग आहे आणि खूप महाग आहे. ऑर्गॅनिक बेसचं कॅटल फीड आणि जर ते जॅकफ्रूट पासून असेल, म्हणजे आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो. त्याचं कारणच हे आहे, 2 वर्षापूर्वी फणसाची हिरवी पानं जर्मनीला एक्सपोर्ट केली. पहिल्यांदा 1 टन, मग 5 टन. मला देखील माहिती नव्हतं पहिल्यांदा, पण आपल्याला उत्सुकता असते. नुकसान जरी झालं तरी चालेल, पण ती फणसाची पानं एक्सपोर्ट होतात ते माझ्यासाठी नवीन गोष्ट होती. तर त्याचा जो अर्क आहे हा जर्मनीमध्ये तिकडे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. पण कच्चा फणस जो आहे तो कच्चा फणस टाईप 2चा डायबिटीस क्युअरसाठी ग्लोबल रिसर्च झालेला आहे त्याचा. म्हणजे इंडियामध्ये झाला आहे, ग्लोबली झालेला आहे की तुम्ही आता दुसरं सांगतो तुम्हाला की पिके फणस असतील तर एखाद्याला शुगर असेल, आता ग्लुकोमीटर येतात लोकांच्या इथं किंवा म्हणजे मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांचे, तर आपण चिकू खाल्ला, आंबा खाल्ला तर आपली शुगर वाढते. बरोबर. तुम्ही फणस खावा, पिक्का फणस जरी खाल्लात ना तुमची शुगर लो होते. याचं मेन कारण काय माहितीये का की बाकीच्या फळांमध्ये ग्लुकोज आहे आणि फणसामध्ये फ्रुक्टोज आहे. फ्रुक्टोज हे फायब्रस असतं, त्यामुळे शरीरातली ती शुगर शोषून घेतं. त्यामुळे फणस कच्च्यानं तर डायबिटीस क्युअर होतोच, म्हणजे ॲलोपॅथीच्या मेडिसिनच्या अगेन्स्ट. पण पिका फणस जरी खाल्ला तर तेवढ्याच ठराविक कालावधीसाठी तुमची शुगर लेवल डाऊन होते. तर हे क्रॉप जे आहे, जेव्हा मार्केटिंग ब्रँडिंग केली जाईल तेव्हा ह्या क्रॉपला म्हणजे फक्त फळ किंवा फक्त अन्न म्हणणं हेल्थ प्रोडक्ट, न्यूट्रिशनल प्रोडक्ट, किंवा आता जसं शेवग्याच्या पावडरला प्रोटीन पावडर्समध्ये डिमांड आली, तर जॅकफ्रूट विल बी म्हणजे त्याचं काय म्हणतात ते भाऊ किंवा बहीण प्रोडक्ट म्हणून त्याच्यामध्ये जाईल, कारण की न्यूट्रिशनल अनालिसिसमध्ये याला खूप चांगली डिमांड आहे. आणि हे अशा प्रकारचे बाय प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे फणसाची साल, आता फणसाच्या सालीपासून आम्ही काही ट्रायल्स घेतलेत की लेदर बनवायचे पण आम्ही त्याच्यामध्ये ट्रायल्स घेतलेले आहेत. तर तो देखील आमचा भविष्यातला त्याच्यामधला प्लॅन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एखादी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा ग्रामीण भागामध्ये एखादा व्यवसाय चालवणं हे फार तसं डिफिकल्ट देखील असतं. पण टप्प्याटप्प्याने 8, 9, 10 वर्षातली जर्नी आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये जॅकफ्रूट किमान आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी रेग्युलराइज प्रोडक्ट आणि क्रॉप झालेला असेल, हे आमचं त्याच्यामागचं एम आहे.
मागच्या वर्षी तुम्ही किती उत्पन्न घेतलं? 1600 झाडं लावले त्यात एखादा? 1600 झाडांमधनं फळांमधनं, म्हणजे आम्ही फळं प्रोसेसिंग आणि ह्या साधारण करून त्याच्यामधनं फक्त फळांच्या याच्यामध्ये साधारण 42 लाख रुपये हा आपल्या त्याच्यामध्ये टर्नओव्हर होता. त्याच्यामध्ये उत्पन्न त्याचं आपण 20-25% आपण पकडून चालू काय. आणि जे सगळं नर्सरी ह्याच्यामध्ये टोटल, तर माझ्या टोटल एफपीसीचा गेल्या वर्षी साधारण 1,24,00,000 रुपये टर्नओव्हर होता त्याचा, पूर्ण एफपीसीचा. मग त्याच्यावर की मग त्याच्यामध्ये नर्सरी प्लांट्स आले, प्रोसेसिंग आलं, मग त्याच्यामध्ये ॲग्रिगेशन आलं, थोड्या प्रमाणावरती ट्रेडिंग आलं. अशा प्रकारचं 4-5 प्रकारचे आपण कामं त्याच्यामध्ये करतो. फणस सोडून एक थोडासा साईडचा विषय मी विचारतो, कारण शेतकरी जो आहे तो एकत्रित काम करत नाहीये, तर एफपीसीचा काय फायदा होतो सांगा ना शेतकऱ्यांना. एफपीसीचा फायदा जर तुम्ही म्हणाल की आज देखील बघाल की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सगळा फोकस हा शेतकरी उत्पादक कंपन्यांवरती आहे. का फोकस त्याच्यावरती आहे की आता आमच्या कोकणात तर अशी म्हण होती की सहकार रुजलाच नाही कधी कोकणात, पण एफपीसी फार चांगली युजायला लागली आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण की एफपीसीची जे मेन लिडिंग करणारी जी लोक आहेत ही बरीचशी यंग मुली आहेत किंवा ओल्ड एज लोकांचा अनुभव आणि यंग मुली ह्यांचं कोलॅबरेशन करून घडलेले आहे एफपीसी आहेत. उद्या म्हणजे मी काजूचं उदाहरण देतो, म्हणजे आम्ही एफपीसीच्या माध्यमातून जे बाकीचे एफपीसीने सपोर्ट करतो त्यामध्ये आम्हाला समजलं की उद्या काजू बी, म्हणजे आपण ड्रायफ्रूट तर 1200 रुपये, पण काजू बी जी आहे ती 100-125 रुपयाला मिळते. एखादा शेतकरी जर 50 किलो 100 किलो जर मार्केटमध्ये घेऊन गेला तर तेव्हा व्यापारी त्याला काय म्हणतो, हे बघ आजचा रेट बाबा 120 रुपये, तू 120 रुपयात घालतोस तर घाल. पण एफपीसीचा ॲडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो ते, आणि आम्ही ॲक्च्युअल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं की 10 टन काजू बी आम्ही आमच्या शेतकऱ्यांकडनं गोळा केली, ती मार्केटमध्ये नेली. तो म्हणाला 120 रुपये रेट आहे, तू बाबा 135 रुपये रेट देतोस तर घे 10 टन, नाही तर मी दुसऱ्याला देतो. म्हणजे एकदम ग्रामीण साध्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करतो की ही जी ताकद आहे, 15 रुपये पर किलो आणि 10 टन म्हणजे 1.5 लाखाचा फरक झाला त्याच्यामध्ये. म्हणजे डायरेक्ट त्या शेतकरी उत्पादकामध्ये 1.5 लाख रुपये म्हणजे त्याचं 15% इन्क्रीमेंट जे आहे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेलं. आणि ही एकदम ग्रामीण भाषेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीची ताकद आहे. आणि अशा पद्धतीने जर काम केलं आणि कुठलीही एफपीसी जर तुम्ही फॉर्म करत असाल तर माझं सजेशन असं राहील की समजा ज्येष्ठ किंवा महिला अनुभवी हे जर 5 लोक असतील तुमच्या डायरेक्टर बॉडीमध्ये, तर किमान 3 ते 4 हे नवीन यंग मुली तुम्ही घ्या. कारण की जे नवीन टेक्नॉलॉजीचा जो ऍक्सेस आहे ते तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुम्हाला आणायचं असेल तर ह्या यंग मुलांची तुम्हाला गरज आहे. आणि अशा प्रकारचं रेप्लिकेशन महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये म्हणजे खूप कमी ऍक्टिव्ह एफपीसीज आहेत, पण ज्यांचं काम चांगलं चाललेलं आहे ना ते खूप म्हणजे ट्रिमंडस आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे तुम्ही बघा अंजीरमध्ये काम सुरू आहे, तुम्ही बघा द्राक्ष तरी हा रेग्युलरच क्रॉप झालेला आहे, अवोकाडोमध्ये चांगलं काम सुरू आहे, जसं ड्रॅगन फ्रूट मध्ये फार सुंदर काम सुरू आहे. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना हे एफपीसी मुळे आल्या. आणि एफपीसीजना राज्य सरकार, केंद्र सरकार चांगल्या पद्धतीचे सबसिडाईजच्या स्कीम्स असतील याच्यात चांगला सपोर्ट देखील करत आहे. आणि यंग मुलं त्यांचा चांगला ऍक्सेस ठेवत आहेत. त्यासोबत शासनाच्या स्कीम सोबत काही फाउंडेशन्स पण सोबत येत आहेत एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीला सपोर्ट करण्यासाठी, की बाबा ठीक आहे तुम्हाला जर 100 रुपयाची एखादी वस्तू आहे, 50% जर समजा अनुदान देते शासन, तर आम्ही 10-20% त्याच्यामधले उचलतो, तुमचं भलं व्हावं. कारण की CSR फंड्स असतील की FCRA फंड्स असतील याच्या माध्यमातून चांगल्यारीत्या रिन्युएबल प्रोसेसिंगवर चांगल्यारीत्या काम होतं. आणि एफपीसी इज द फ्युचर ऑफ इंडिया, मला असं वाटतं. बेस्ट. तरुणांबद्दल तुम्ही आता बोलला की तरुणांनी शेतीत उतरताना काय विचार करून उतरावं आणि कशा पद्धतीनं जावं पुढे. मी तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे खूप वेळा मी पूर्वी जोश टॉक्स मध्ये पण मी याच्यावरती 7-8 वर्षापूर्वी बोललोय की तरुणांमध्ये उतरण्यापेक्षा दुसरा ऑप्शन पण राहिलेला नाही. मी खरी गोष्ट सांगायची गेली तर तुम्ही आज बघाल AI तर हे आता आलं, AIच्या काळामध्ये तुम्ही बघाल 10,000 गेल्या, 5,000 गेल्या, 2,000 नोकऱ्या गेल्या. आपल्याला असं दिसतं, आपल्याला प्रत्येकाच्या जॉब आणि ह्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे आणि तो असलाच पाहिजे. पण तुम्ही जर पुढचं जग जर बघाल ना तर मेट्रो सिटीकडचं जो कल आहे आणि तिथलं जे सॅच्युरेशन झालेलं आहे त्यापेक्षा जी किमान जे तुमच्या माझ्यासारखे जे ग्रामीण भागातनी पुढे आलेली मुली आहेत त्यांनी तरी कामापुरती मुंबई पुणे करणे, दिल्ली बँगलोर करणे आणि परत गावाकडे येणे, कारण की गावाकडे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तुम्ही आज बघाल कोकणामध्ये फार म्हणजे परिस्थिती अशी आहे की घरी वडिलांची, आईची आणि यांची 5 एकर जागा आहे, तोच मुलगा 10 आणि 12 हजारावरती मुलगी नोकरी करते दुसऱ्याकडे. ही फार चुकीची आणि दैनंदिन गोष्ट आहे, म्हणजे चुकीची गोष्ट आहे की वाईट वाटणारी गोष्ट आहे. तेच जर 2-3 वर्ष आपण कष्ट केले, स्वच्छ हवा, चांगलं राहणीमान, मुंबई पुण्यात जर तुम्हाला 50,000 रुपये महिन्याला लागत असेल तर ते गावाकडे 20,000 रुपयात आपलं सगळं भरपूर आहेत, पिकं भरपूर आहेत, मार्केट तुमचं ओळखून तुम्ही करायला पाहिजे. एकत्र मेन. आणि मी एक चांगलं ऑब्झर्व केलं संतोष भाऊ याच्यामध्ये की जी यंग मुलं किंवा जे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे चेअरमन्स आहेत ती मुलं एकमेकाला सपोर्ट करतात. मी एक ऑब्झर्व केलं की जी ओल्ड एज लोक जी आहेत म्हणजे त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता खूप महत्वाची आणि रिस्पेक्टफुल आहे, पण ते जेवढे एकत्र येत नाहीयेत तेवढी ही यंग मुलं, म्हणजे उद्या ड्रॅगन फ्रूट मध्ये काम करणारा तो देखील माझा मित्र आहे, तो कधीच बघत नाही की हा फूड इंडस्ट्रीमध्ये मी कॉम्पिटिशन होईल किंवा अंजीरमध्ये काम करणार कधीच मला असं बघत नाही. तर हे जे आहे ना हे चांगलं स्वरूप येत आहे.
आणि तरुणांना ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की जे आपले आजी आजोबा आई वडील एवढे वर्ष शेतीचा गाडा हाकत आलेत तर ती आपण म्हणतो भारत शेतीप्रधान देश आहे, पण जर इंडस्ट्रियलायझेशन बघायला गेलं तर ते शेतीप्रधानकडे इंडस्ट्रियलायझेशनकडे जास्त झालं, पण त्यातनं वातावरण सस्टेनेबिलिटी या सगळ्या गोष्टी खराब होत आहेत. तर तुम्हाला जर सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, फक्त शेती नाही, म्हणजे आता ते दिवस गेले म्हणजे आंबे लावले आणि एपीएमसीला पाठवून दिले तर त्यातनं पैसे मिळत नाहीत. त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही बघाल की जर जपान सारखा देश किंवा व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर सारखे छोटे छोटे देश जर प्रोसेसिंग वरती एवढा भर देऊन एवढा मोठा रेव्हेन्यू कमवत असतील, बरोबर, ते कमर्शियल देश असताना शेतीप्रधान झाले आणि आपण शेतीप्रधान असताना कमर्शियलायझेशनकडे चाललो. खाणारी तोंड ही कायमस्वरूपी वाढत जाणार आहेत. काय न्यूट्रिशनचा वेळोवेळी भर पडत जाणार आहे. बरोबर. मग त्याचे मग तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करा, ज्युसेस करा, त्याचे बाबा प्रोटीन पावडर्स बनवा, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी जर, आणि शेतीला तरुणांची गरज आहे. तरुणांनी जर, मी खूप वर्षापूर्वी पण बोलवतो, मातीमध्ये हात घालायचा त्यांनी जर तयारी ठेवली तर त्या मातीमधनं तुम्हाला सोन्यासारखे पैसे मिळू शकतात. ते फक्त स्ट्रॅटेजिकली आणि व्यवस्थितपणे त्याच्यामधनं आपण ते हाताळणं गरजेचं आहे. जगभराचा तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे भारतामधली शेती आणि बाहेरची शेती यामध्ये किती फरक आहे? का आपण लय पाठीमागं आहे का ठीक आहे? खूप पाठीमागे नाहीये आपण उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये सर्वात बऱ्यापैकी टॉपच्या देशांमध्ये येतो, पण प्रोसेसिंगमध्ये आहे ना आपण बऱ्यापैकी लॅक करतो आजही. म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज, म्हणजे ज्या चायनासारख्या देशामध्ये किंवा US सारख्या देशामध्ये, इस्रायलचं आपण उदाहरण देतो, इस्रायलनं आपल्याकडनं स्टडी करून तिकडं त्याचं फ्रंट एंड थर्ड एंड गोष्टी केल्या, समजून घ्या तुम्ही, आणि आपण आज इस्रायलमध्ये शिकायला जातो. फॉर एक्झाम्पल काय म्हणजे आता समजा जसं आता ही आवकाडोची शेती असेल किंवा आता ड्रोननं फवारणी असेल उदाहरणार्थ, आता US-UK मध्ये 100 एकर हे असतात, तिथं ड्रोनने फवारणी गेल्या 10 वर्षाच पूर्वी सुरू झाली. आपण आज ती करतो आणि अजून समजा ड्रोन आमच्या इथं कोकणात चालतच नाही, डोंगरा जमिनी, त्याला फवारणी आपण करू शकत नाही. तर त्या टेक्नॉलॉजीचा जो अभाव आहे ना, त्या टेक्नॉलॉजीवर आपण जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे, व्हॅल्यू ॲडिशनवर भर देणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही फणसामध्ये एवढ्या वर्ष झालं, एवढ्या धाडसानं काम करताय, एवढ्या तळमळीनं काम करताय, यामध्ये सरकार काय काम करतंय का? तुमच्यासोबत कसं चालू आहे? सरकारचा वेगवेगळ्या योजनांचा आम्हाला 100% त्याचा फायदा होतो. जसं आता महाराष्ट्रामध्ये मॅग्नेट सारखी योजना आहे, स्मार्ट सारखी योजना आहे, केंद्र सरकारची PMFME योजना आहे. PMFME योजनेच्या माध्यमातून तर ॲक्च्युअली प्रोसेसिंगवरती क्रांती घडत आहे हळूहळू. म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या महिला देखील त्याच्यावरती त्या योजनांचा फायदा घेऊन त्याचा हे करत आहे. तरी देखील त्या गोष्टीचं म्हणजे स्कीम्स फार चांगल्या बनल्या जातात आणि त्याचं ग्राउंड पेनिट्रेशन हा जो जसं फणसामध्ये गॅप आहे तसा तिथे पण फार मोठा गॅप आहे. कारण की हे ब्रिजिंग होणं फार गरजेचं आहे. बँकर्स लोक त्रास देतात किंवा एखादं हे करत नाही, म्हणजे लोन द्यायला प्रोसेस करायला वेळ जातो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन फार उशिरा होतं. म्हणजे आम्हाला असं काही अनुभव पण आले की योजना फार सुंदर आहेत, त्याच्यामध्ये फायदे पण लोकांना चांगले होत आहेत, पण काही ज्या सोशल फाउंडेशन्स ज्या पद्धतीने काम करतात, म्हणजे प्रायव्हेट जो टच पाहिजे गव्हर्नमेंट सिस्टीमला तो हळूहळू येत आहे, पण तो अजून मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे आणि योजनांच्या माध्यमातून चांगलं हे होतं. आणि दुसरं बघायला गेलं तर मी तर स्वतः, आता मी मेघालयमध्ये गेलो होतो तेव्हा मी त्यांच्या फायनान्स सेक्रेटरी सरांना देखील तिथं भेटलो. तेव्हा मी सांगितलं की जॅकफ्रूट्स बद्दल सगळं काम केलेलं आम्ही तिथं सांगितलं. ते म्हणाले, मिथिलेश आमच्याकडे जॅकफ्रूट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे, आप एक काम करो म्हणे की आप बताओ, आप हमें प्लान दो, कितना खर्चा आएगा, 5 CR 10 CR 15 CR, हम लोग स्टेट गवर्नमेंट खर्चा खर्चे, हमारे लोग को उसमें से रूरल एम्प्लॉयमेंट जनरेशन करना है. मग ते तिकडे, आणि त्याच उलट मेघालयसारखा छोटा राज्य, आपण नॉर्थ ईस्ट मधला राज्य म्हणतो, मी महाराष्ट्रामध्ये भारतातलं पहिलं फणस संशोधन केंद्र होण्यासाठी गेले 8 वर्ष प्रयत्न करतोय. विधानसभेमध्ये देखील 3-4 वेळा अगदी खडाजंगी, रिसेंटली तर खडाजंगी झाली की बाबा कोकणातनं कधी नाही तर पहिल्यांदा डिमांड आली की काहीतरी रिसर्च सेंटर व्हावं, पण अजून देखील ते झालेलं नाही. तर माझ्या शासनाला देखील ह्याच्यासाठी विनंती आहे की ते जे अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे, ह्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ना जॅकफ्रूट किंगचा, ना एखाद्या तालुक्याचा, एखाद्या जिल्ह्याचा त्याचा फायदा होणार नाही. ह्याचा फायदा असा होईल की जे केरळमध्ये देखील नाही आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं आणि उद्या भारतातल्या सगळ्या राज्यांमधली लोक फणस हा पीक किंवा ही शेती किंवा हे प्रोसेसिंग स्टडी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील. त्यासाठी हे फार महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण की 40,000 करोडचं जर इपिसेंटर जर महाराष्ट्रासारख्या ठिकाणमध्ये कुठं जर झालं तर त्याचा फार मोठा, आज नाही पण पुढच्या 25 वर्षानंतर त्याचं काय हे असेल, चित्र असेल, ते मी व्हिज्युअलाइज करू शकतो. ते देखील जर शासनाने व्हिज्युअलाइज केलं तर त्याच्या माध्यमातून चांगल्यारीत्या गोष्टी होऊ शकतात. आणि योजना आणि ह्याचं जर कोलॅबोरेशन जे एपी सेंटर जे होत आहे त्याच्या माध्यमातून शासनाचा खूप चांगला सपोर्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये उलट आम्ही देखील, आणि मी हे विनंती करू इच्छितो की पूर्वी असं होतं
की लोक एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये जायला कतरायचे की अरे ते फायली 2-2, 3-3 वर्ष पडून राहणे. पण आज असं व्हायला लागलंय की कृषी विभागाचे असतील किंवा बाकीच्या डिपार्टमेंटची लोक तुमच्या बांधावरती येतात. लोकांकडनं ते थोडा अभाव मला दिसतो की ती जी मेंटॅलिटी बदल जो पाहिजे ती मेंटॅलिटी बदल नाही. तर जास्तीत जास्त योजनांचा फायदा आपण आपल्या पदरात पाडून घेणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रगल आहे, आम्ही देखील तो करत आहोत, आजही करत आहोत. पण तरी देखील त्याचा फायदा केला तर तुमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी चांगलं त्याच्यामध्ये ग्रोथ मिळू शकते. काही महिन्यापूर्वी तुम्ही आपले देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना भेटला, तर तिथं काय चर्चा झाली नेमकी या गोष्टीविषयी? तो म्हणजे आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता की आपल्या देशाच्या पंतप्रधानांसमोर म्हणजे काय आहे की फणसासारख्या दुर्लक्षित क्रॉप वरती आपण काम करतो आणि त्याची कुठंतरी स्लोरित्या हळूरित्या कुठंतरी त्याची नोंद घेतली जाते. हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. म्हणजे ह्याच्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारचा पुरस्कार दिला, परत ऍक्टर रणवीर सिंगच्या हस्ते पुरस्कार मिळाला. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, हे सांगण्याची गोष्ट अशी नाही, पण शेतीमध्ये काम करत असताना आणि ऍक्च्युअली मेन म्हणजे निस्वार्थी काम करत असताना जर आपण काम करत राहिलो तर ह्या पर्क्सच्या गोष्टी देखील आपल्याला मिळतात. म्हणजे हे का सांगतोय मी, कारण की तरुणांना ते अट्रॅक्शन होऊ शकतं. शेतीमध्ये जास्तीत जास्त लोक का यावीत, असं नाही की आपण कुठं तर फार मोठं हे केल्यावरच आपल्याला या गोष्टी मिळतात. तर शेतीमध्ये पण या गोष्टी मिळू शकतात. PM सरांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा माझा मित्र माझ्यासोबत देखील होता, म्हणजे गौरव सोमवंशी, तोच मला तिथं घेऊन गेला होता. जे ऍग्रिकल्चरमध्ये म्हणजे अनएक्सप्लोर्ड क्रॉप्स, ऍग्रिकल्चर सप्लाय चेन आणि ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट ह्या विषयावरती एकत्रितपणे, म्हणजे एक ऑस्ट्रेलियाच्या मॅडम होत्या त्या तिथं होत्या, जेन थॉम्सन म्हणून, त्या AI ब्लॉकचेन मधल्या जगामधल्या टॉप नावांपैकी आहेत. BKT टायर्सचे CFO होते ते तिथं होते. अजून 1-2 कलिग्स माझ्यासोबत होते आणि त्यांच्यासमोर PM सरांसमोर आम्हाला 15 मिनिटं आमचं प्रेझेंटेशन, आम्ही ज्या गोष्टी केल्या ते सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे संधी मिळाली, त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी तेवढा वेळ देखील दिला. आणि मेन म्हणजे ही आमच्यासाठी एक ऊर्जेची गोष्ट आहे. ऊर्जेची गोष्ट का आहे, कारण की आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो, आपण जेव्हा खडतर कष्ट करतो. माझे वडील माझे 1900 म्हणजे जेव्हा लहान होते 15वी पर्यंत, ते हातकंबा तिडा, आजही रत्नागिरीला तुम्ही गेला तुम्हाला माहिती आहे, आजही तिथं फणस मे महिन्यात रस्त्यावर विकले जातात. माझे वडील 25 पैसे 50 पैशाला फणस विकायचे. तो तेव्हाचा काळ, म्हणजे 72 साली दुष्काळ पडल्याचा काळ आणि हा आजचा काळ, हा फरक जो दिसतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली एनर्जी आणि बूस्ट मिळते. आणि ही बूस्ट प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तरुणाला मिळू शकते, कारण की तुम्ही जर निस्वार्थी काम करू शकत असाल तर तुम्हाला त्याचे पर्क्स 100% मिळतातच. आणि शेतीमध्ये येताना कोणत्याही व्यक्तीचा हाच प्रॉब्लेम असतो की तरुण पिढीचा आजकाल खास आहे की लाईफस्टाईल चांगली मिळत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे ते विचार करतात शेतीत जाऊ का नको. नाही, मी तुम्हाला सांगतो ना की माझ्या केसमध्ये की आता शेतकऱ्यांच्या मुलांना कुठे मुली मिळतात हा मोठा प्रश्न झालाय आणि आपण खूप त्याच्यावर चर्चा केली. पण माझ्या केसमध्ये तुम्हाला हे पण पर्कचा भाग सांगतो. माझी बायको आहे ही मुंबईतली, बॉर्न बॉटम मुंबई, शेतीची आवड, कोकणाची आवड, ते लग्न करून आता माझ्यासोबत तिथं लांजाला सेटल झालेली आहे. आज देखील म्हणजे तिचा जन्म मुंबईतला असल्यामुळे पूर्ण मेट्रो सिटी लाईफ. पण आज असं होतं की 6 महिन्यात आपण 4-5 दिवस कधी तर मी माझ्या घरी जाऊन येते, मुंबईचा आठवडा 10-15 दिवस बघते आणि परत बॅक टू लांजा. एकदा तुम्ही गावाकडे राहायला लागलात आणि आज देखील तुम्ही बघाल बरेचसे युट्यूबर असतील, बरेचसे इन्फ्लुएन्सर्स असतील, बरेचसे लोक गावाकडे जे सेटल झालेत त्यांनी त्यांचा एक चांगला बस्तान तिथं बसवलेला आहे, त्याच्यातनं पैसे कमवत आहेत आणि त्यांनी लाईफस्टाईल त्याची सुधारलेली आहे. आणि दिस इज द फ्युचर. आणि तुम्ही जर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि सस्टेनेबल फ्युचर म्हणत असाल तर हे 100% तरुणांसाठी हे तर फार मोठं मोटिवेशन असणं गरजेचं आहे. तर मिथिलेश जी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढा प्रवास करून 5 तास आला, आता 5 तास रिटर्न जाणार. तुम्ही मातीवरच्या ह्या एपिसोडमध्ये आलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. मित्रांनो, हा जो एपिसोड आहे ना, खूप लोकांपर्यंत प्लीज शेअर करा, कारण खूप आगळी वेगळीच आहे गोष्ट. कारण फणसाला शेती म्हणून करायचं आणि त्याच्यावर एवढं काम करायचं आणि ती पंतप्रधानांपर्यंत ती गोष्ट जाते. तुम्ही त्यांच्यापुढे प्रेझेंटेशन वगैरे दिलं, ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर ह्या एपिसोडला खूप खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.